चला मित्रांनो, आवाज येतोय ना सर्वांना? ओके, चला. उदारीकरणांतर्गतचे आपले शेवटची उपाययोजना बाकी आहे. रुपयाची परिवर्तनीयता. ठीक आहे. आता ही परिवर्तनीयता या ठिकाणी आता उदारीकरणाशी खरोखर त्याचा जवळचा संबंध आहे की नाही हा एक मोठा मुद्दा आहे. संबंध असो नसो आपल्याला हा मुद्दा या कालखंडातच झालेला आहे, म्हणून त्या हिशोबाने लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. परिवर्तनीयता म्हणजे काय हे समजून घ्यायचं आणि सध्या कोणत्या प्रकारची परिवर्तनीयता या ठिकाणी आहे ते समजून घ्यायचं. हे बघा, आंतरराष्ट्रीय जे चलन पद्धती आहे, दोन प्रकारच्या चलन पद्धती असतात बघा. एक आहे अपरिवर्तनीय चलन पद्धत आणि एक आहे परिवर्तनीय चलन पद्धत. अशा या दोन प्रकारच्या चलन पद्धती असतात. ठीक आहे. अपरिवर्तनीय चलन पद्धत म्हणजे काय आणि परिवर्तनीय चलन पद्धत म्हणजे काय ते समजून घ्यायचे. हे बघा, आपला विदेशी जो व्यापार आहे, आता हा भारत आहे आपण असं गृहीत धरू, आणि आपण दुसऱ्या देशात माल पाठवत असतो. बघा, माल पाठवला की आपल्याला परकीय चलन मिळत असतं, डॉलर मिळणार आहे आपल्याला मोबदल्यात. आणि आता विदेशातून आपल्याला वस्तू घ्यायची असेल तर विदेशी लोकांना डॉलर द्यावा लागणार आहे. मग आता या ठिकाणी विदेशातून वस्तू घ्यायची, आता माझ्याकडे तो रुपये, म्हणून मला अगोदर RBI कडे जावं लागेल, RBI कडे रुपये द्यावा लागेल आणि मग त्या मोबदल्यात आपल्याला RBI डॉलर देत असते. बघा, तर या ठिकाणी आपल्याला पहिले डॉलर घ्यावं लागेल, मग डॉलर विदेशातल्या लोकांना देऊन त्यांच्याकडून वस्तू घ्यावं लागेल. तर थोडक्यात काय, अगोदर वस्तू आणि आयात करायची असेल तर अगोदर आपल्याला रुपये देऊन डॉलर घ्यावं लागणार आहे. मग आता रुपये देऊन डॉलर घेणे किंवा डॉलर देऊन रुपये घेणे, किंवा विदेशातल्या लोकांना जर भारतातल्या वस्तू लागत असेल तर त्यांच्याकडे डॉलर आहे, मग ती RBI कडे डॉलर देतील, रुपये घेतील आणि रुपये भारतीय लोकांकडे देऊन भारतीय लोकांकडून वस्तू खरेदी करतील. असा प्रकार असतो बघा. ठीक आहे. मग आता या ठिकाणी जे काही रुपये देऊन डॉलर घेणे किंवा डॉलर देऊन रुपये घेणे हा जो काही प्रकार चालतो, हा प्रकार दोन पद्धतीने चालतो. एक तर मध्यस्थगृहामार्फत चालतो. मग आता भारताचा मध्यस्थगृह कोण आहे? RBI. याला मध्यस्थगृह म्हणू. म्हणजे या ठिकाणी बदलून कोण देतं, रुपये देऊन परकीय चलन कोण देतं किंवा परकीय चलन देऊन रुपये कोण देतं, तर RBI द्यायची बघा अगोदर. मग RBI ठरवायची डॉलरच्या तुलनेत रुपया किती रुपयाची किंमत असेल म्हणून. म्हणजे एका डॉलरसाठी किती रुपये मोजावं लागेल हे या ठिकाणी अगोदर RBI ठरवायची. आणि RBI ला कोण सांगायचं? भारत सरकार सांगायचे. आता सध्याचा दर काय? 80 रुपये. बरोबर आहे, 83 रुपयापर्यंत गेलेला आहे. 80 रुपये बघा. मग आता RBI ने घोषित केलं की एका डॉलरसाठी 80 रुपये मिळेल, किंवा तुम्हाला डॉलर लागत असेल तर 80 रुपये द्या, $1 मिळेल. तर अशा पद्धतीनं रुपये देऊन डॉलर मिळणार किंवा डॉलर देऊन रुपये मिळण्याचं ठिकाण कुठं होतं? RBI होतं. आणि हे बदलून कोण द्यायचं? RBI. तर अशा पद्धतीनं प्रत्येक देशामध्ये कोणीतरी नियुक्त केलेलं राहायचं बघा. भारत सरकारने नियुक्त केलं होतं RBI. तर अशा पद्धतीनं एका देशाच्या चलनाचं दुसऱ्या देशाच्या चलनामध्ये या ठिकाणी मध्यस्थगृहामार्फत रूपांतर होत असेल तर अशा पद्धतीला म्हणायचं अपरिवर्तनीय चलन पद्धत. मग या अपरिवर्तनीय चलन पद्धतीमध्ये या ठिकाणी डॉलरच्या तुलनेत रुपयाचं दर ठरवण्याचं काम पण मध्यस्थगृह करणार. मध्यस्थगृह डॉलरचा साठा ठेवणार, त्याचं संरक्षण करणार. आलं लक्षात? आणि हे बदलून देण्याचं काम पण RBIच करणार. तर हे RBIचं काम आहेत बघा. ठीक आहे. आणि जर या ठिकाणी रुपये देऊन डॉलरचं रूपांतर किंवा डॉलर देऊन रुपये मिळवण्याचं काम जर शेअर बाजारामार्फत होत असेल, म्हणजे RBI मध्यस्थगृह नसेल, शेअर बाजार असेल, तर अशा चलन पद्धतीला म्हणायचं परिवर्तनीय चलन पद्धत. आलं लक्षात? तर थोडक्यात इथं हे जे एक्सचेंज आहे, हे एक्सचेंज या माध्यमातून होत असेल अपरिवर्तनीय चलन पद्धत, हे एक्सचेंज शेअर बाजारामार्फत होत असेल परिवर्तनीय चलन पद्धत. मग आता या पद्धतीमध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत कोण ठरवत होतं? RBI. पण या पद्धतीत कोण ठरवतं? शेअर बाजार. आणि शेअर बाजारातली मागणी पुरवठा. आलं लक्षात? मागणी पुरवठा ठरवत असते. आणि मागणी पुरवठा कशी असते तुम्हाला माहिती आहे. शेअर बाजारामध्ये या ठिकाणी कधी डॉलरची किंमत वाढते, कधी घटते, कधी वाढते, कधी घटते, कधी वाढते, कधी घटते. क्षणाला घट चढ वाढ चालू असते बघा. इथं
एका मिनिटातच या ठिकाणी थोडंफार बदल होऊन जातोय. इथं तसं व्हायचं नाही. मध्यस्थग्रह म्हणून आरबीआय राहायचं आणि आरबीआय सांगायचं 80 रुपये $1 आहे. दुपारी जा, संध्याकाळी जा, दुसऱ्या दिवशी जा, 2 महिन्यांनी जा, 5 महिन्यांनी जा, 1 वर्षांनी जा, ते एकच म्हणायचे 80 रुपये $1 आहे. इथं मध्यस्थग्रहामार्फत ज्या वेळेस परिवर्तनीय चलन व्हायचे, चलन बदलायला जायचं, तर त्यावेळेस रुपयाच्या याच्यामध्ये किमतीमध्ये कोणताही बदल होत नव्हता. लक्षात. पण इथं दिवसभरातच खालीवर 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 कितीतरी वेळेस होऊन जायचं. म्हणजे कधी डॉलरची किंमत वाढते, कधी खाली येते, कधी वरते, कधी खाली होते. आलं लक्षात. तर इथं शेअर बाजारातली मागणी पुरवठा ठरत होती बघा. तर अशा पद्धतीनं या दोन परिवर्तनीय आणि अपरिवर्तनीय चलन पद्धती. आता भारताचा जर विचार केला तर भारताचं या ठिकाणी 1992 पर्यंत आपल्याकडे ही पद्धती होती, अपरिवर्तनीय चलन पद्धत होती बघा. आणि मग आपण 1991ला जागतिकीकरण स्वीकारलं, नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं किंवा मुक्त आर्थिक धोरण स्वीकारलं. आणि या अंतर्गत मग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण उदारीकरणाचा अवलंब करू लागलो बघा. बरोबर आहे. आणि मग व्यापारी लोकांनी काय सांगितलं, व्यापारी लोकांनी सांगितलं सगळीकडे उदारीकरणाचा अवलंब चालू असताना इथंच कशाला मग या ठिकाणी निर्बंध टाकले, आरबीआयला कशाला नियुक्त केले या ठिकाणी, इथं पण आम्हाला मुक्त करून द्या. आम्ही जे काय वस्तू निर्यात करतो, जो आम्हाला डॉलर मिळतोय तो डॉलर देऊन या ठिकाणी रुपये मिळवण्याच्या आम्हाला यामार्फत मिळू द्या. यामार्फत नको का, कारण यामार्फत यांचा दर 5 वर्षापासून तोच आहे आणि मग आम्हाला फायदा काहीच नाही राहावा लागला. म्हणजे 5 वर्षापूर्वी आम्ही 1 लाख रुपये वर्षाला कमवायचो, 4 लाख वर्षापूर्वी पण 1 लाख रुपये कमवतो ना, आज पण 1 लाख रुपयेच कमवू लागलो, काहीच नाही. म्हणजे पुढं जाण्यासारखं काही वाटूच नाही लागले. याऐवजी शेअर बाजारावर ठेवा, शेअर बाजारात किंमत वरती आली रुपयाची की आम्ही विकून टाकू, खाली झाले की आम्ही बाबा विकणार नाही, आम्ही आमच्या मनावर करू. आणि अशा प्रकारे मग याच्यावरचे निर्बंध कमी करावे यासाठी मग भारत सरकारनं 1992 मध्ये एस तारापोर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. हे एस तारापोर आरबीआयचे उपगव्हर्नर राहिलेले व्यक्ती आहेत. यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. मग या समितीनं या व्यापारी लोकांच्या मागणीवरती विचार केला. मग यांच्या लक्षात आलं सगळीकडे परिवर्तनीय पद्धत लागू करणं थोडं बरोबर नाही. व्यापारी लोकांचा संबंध कोणत्या खात्याशी ती त्यांनी बघितलेले बघा. मग आता व्यापाराचं हे बघा, आपल्या देशातून जो विदेशात माल जातो आणि विदेशातून जो काय आपल्या देशात माल येतो, जिथून जातो त्या बंदरामध्ये गेलेल्या वस्तूची नोंद ठेवणारे रजिस्टर आहे, आलेल्या वस्तूची नोंद ठेवणारे रजिस्टर आहे. त्या रजिस्टरलाच म्हणण्याचे या ठिकाणी व्यापार खाते. लक्षात. मग आता व्यापार खात्यामध्ये महत्त्वाचं जे खाते, या मूळ खात्याचं नाव आहे आंतरराष्ट्रीय व्यवहार तोलाचे खाते. लक्षात. बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणतात त्याला. मग आंतरराष्ट्रीय व्यवहार तोलाचे खाते म्हणजे ज्या खात्यावर दृश्य वस्तू आणि अदृश्य वस्तूच्या व्यवहाराची नोंद होते. दृश्य वस्तू किंवा अदृश्य वस्तू म्हणजे काय, प्राथमिक क्षेत्रातल्या वस्तू, द्वितीय क्षेत्रातल्या वस्तू प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसतात. आता हा पेन आहे, डोळ्यांनी दिसतोय बघा. याची वस्तू निर्यात करणे किंवा आयात करणे याला म्हणायचं दृश्य वस्तू. अदृश्य वस्तू म्हणजे आता बँका, विमा, डॉक्टर, वकील, प्रवास, पर्यटन हे सेवा आहे, तर ह्या डोळ्यांनी दिसणार नाहीत अशा, तर त्याला म्हणायचं अदृश्य वस्तू. आणि मग वस्तू किंवा अदृश्य वस्तू निर्यात केली असेल किंवा आयात केली असेल त्याची नोंद करणारं जे खाते आहे त्या खात्याला म्हणायचं आंतरराष्ट्रीय व्यवहार तोलाचे खाते. रजिस्टर आहे थोडक्यात ते, त्याच्यावर काय लिहिलेलं आहे फक्त आंतरराष्ट्रीय व्यवहार तोलाचे खाते. बॅलन्स ऑफ पेमेंट लिहिलेलं असतं बघा. आणि त्याच्यामध्ये रजिस्टरचे 2 भाग पाडलेत. मग म्हणजे 200 पेजेसचं रजिस्टर असेल, 100 पेजेसचं रजिस्टर आणि 100 पेजेसचं रजिस्टर, असे 2 भाग पाडलेत. आणि या 2 भागाला नाव दिलं चालू खाते आणि भांडवली खाते असं नाव दिलं. ठीक आहे. आता चालू खाते म्हणजे काय, या खात्यावर कोणत्या कोणत्या विषयाची नोंद होते, लहान रकमेच्या व्यवहाराची नोंद होते, इथं मोठ्या रकमेच्या व्यवहाराची नोंद होते, इथं वस्तू आणि सेवांच्या आयात निर्यातीची नोंद होते, इथं गुंतवणूक आणि कर्जाच्या व्यवहाराची नोंद होते. आलं लक्षात. मग व्यापारात संबंध वस्तू आणि सेवांशी आहे, त्यामुळं व्यापाऱ्यांना या ठिकाणी शेअर बाजारामार्फत रुपये देऊन डॉलर घेणे किंवा डॉलर देऊन रुपये घेण्याची मतलब आहे. त्या जमीनदार आपलं त्या गुंतवणूक संबंधित आता त्यांचा काही संबंध लागत नाही. आणि म्हणून व्यापारी लोकांचा संबंध या खात्याशी असल्यामुळं तारापूर समितीने काय सांगितलं की व्यवहार तोलाच्या 2 खात्यापैकी या खात्याशी संबंध व्यापारी लोकांचा आहे. या खात्याचा आणि व्यापाऱ्याचा संबंध नाही, तिथं उद्योगपती संबंध आहे. तिथं कर्ज घेतला असेल एखाद्या राज्यानं, देशानं, सरकारनं तर त्याचा संबंध आहे.
FDIच्या रूपाने गुंतवणूक केली असेल आपल्या देशात किंवा आपण दुसऱ्या देशात केलं असेल त्याचा संबंध आहे त्या खात्याशी, लक्षात. आणि व्यापारी लोकांचा संबंध इकडे आहे, कारण इथं वस्तू आणि सेवांची आयात निर्यात होत असते. मग तारापूर समितीने काय सांगितलं, या खात्यावर रुपये परिवर्तनीय करू, या खात्यावर नको. मग या खात्यावर पण परिवर्तनीय करताना सांगितलं पूर्ण परिवर्तनीयता करू नका या खात्यावर. म्हणजे या खात्यावर एखादा व्यापारी आहे आणि या व्यापाऱ्याने $100 कमवले वस्तूच्या निर्यातीतून, तर $100 या ठिकाणी डायरेक्ट शेअर बाजारातून घेण्याचा अधिकार नका देऊ. त्यासाठी त्यांना काय सांगितलं, तुम्ही जे काही $100 कमवले त्यातले $60% शेअर बाजारातून बदलून घ्या तुम्ही. म्हणजे इथं शेअर बाजारातून परिवर्तन केलं म्हणजे परिवर्तनीय पद्धत होईल. आणि उरलेले 40% रक्कम RBI कडून बदलून घ्या. RBI कडून बदलून घेणं म्हणजे अपरिवर्तनीय पद्धत आहे, लक्षात. तर अशा पद्धतीला सुरुवात झाली 1992ला. मग 1992 ते 1994 या कालखंडामध्ये तारापूर समितीच्या शिफारशीनुसार भारत सरकारनं काय केलं, आंतरराष्ट्रीय व्यवहार तोलाच्या चालू खात्यावरती व्यापाऱ्यांनी जेवढ्या रक्कम कमवली त्या रकमेतली 60% रक्कम शेअर बाजारात जो दर असेल त्या दराने बदलून घेण्याचा अधिकार दिले आणि 40% रक्कम RBI कडे देऊनच बदलून घेण्याचे अधिकार दिलेले आहेत बघा. तर याला म्हणायचं दुहेरी विनिमय पद्धत. काय म्हणायचं, दुहेरी विनिमय पद्धत म्हणायचं याला. मग दुहेरी विनिमय पद्धत म्हणजे काय, असा मागच्या वेळेचा प्रश्न होता राज्यसेवेला की आंतरराष्ट्रीय व्यवहार तोलाच्या चालू खात्यावर जो काही नफा कमवला जाईल त्यातील 60% शेअर बाजारातला जो दर असेल त्या दराने बदलून घेणे आणि 40% रक्कम RBI कडून बदलून घेणे, RBIचा जो दर असेल त्या दरानं. याला म्हणायचं दुहेरी विनिमय पद्धत. मग दुहेरी विनिमय पद्धत कधी लागू झाली, 92 लागू झाली. कधीपर्यंत होती, 94 पर्यंत. हा पहिला मुद्दा क्लिअर झाला आपला. आता पुढे या 2 वर्षात झालं काय ते पण लक्षात घ्या. या 2 वर्षामध्ये या व्यापाऱ्यांच्या लक्षात आलंय की हा इथं रुपये जो 80 रुपयालाच राहिला डॉलर जे आहे ते, पण इथं 82-83 84 पर्यंत जाऊ लागला दिवसातूनच. आणि मग यांची कमाई कोट्यवधीमध्ये आहे. मग त्यांच्या लक्षात आलं कोट्यवधी रक्कम शिल्लक राहू लागली आपल्याकडं. इथं 80 रुपयाने विकत होता, इथं 82-84 रुपयाने जाऊ लागला. दिवसातून 84 टच झालं की त्यावेळेस विकू लागलेत. ते खाली आला की शांत बसायचे. त्यांच्या अकाउंटवर त्यांनी लिहूनच ठेवलं 84 टच झालं की विकून टाका. आणि अशा पद्धतीनं त्यांच्या लक्षात आलं वर्षभरात या पद्धतीनं बक्कळ पैसा कमवता येतो, या रूपानं तर बक्कळ पैसा आपला थोडा तोटा होऊ लागलाय. आता व्यापारी लोक एकत्रित आले आणि त्यांनी सरकारवर दबाव टाकला आणि सांगितलं 100% शेअर बाजारातून बदलण्याचा अधिकार द्या, म्हणजे 100% परिवर्तनीय करा रुपया. आणि यातून परत मग तारापूरच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली की बाबा व्यापारी काय म्हणतात त्यांचा विचार करा. कारण जागतिकीकरणामध्ये निर्यातीला महत्व आहे. निर्यात केल्याशिवाय परकीय चलन वाढणार नाही आणि निर्यात करायचं असेल तर जे व्यापारी निर्यात करतात त्यांचं ऐकून घ्यावं लागेल. आणि म्हणून तारापूर समिती परत स्थापन केली. तारापूर समितीने व्यापाऱ्यांची बैठक घेतली. व्यापाऱ्यांनी सांगितलं की नाही, आम्हाला आता रुपया परिवर्तनीय 100%च पाहिजेत. आणि मग तारापूर समितीने शिफारस केली भारत सरकारला, हो चालू खात्यावर रुपया पूर्ण परिवर्तनीय करा. म्हणजे आता हे अर्धा होतं ना, हे आता काही नका ठेवू, 40% पण याच्यात टाकून द्या आता. आणि अशा पद्धतीनं मग ती शिफारस लागू झाली 20 ऑगस्ट 1994ला. मग 94 पासून रुपया कसा झाला, अंशतः परिवर्तनीयता. परिवर्तनीय अंशतः परिवर्तनीयता म्हणजे काय, व्यवहार तोलाचे जे 2 खाते आहेत त्यापैकी एका खात्यावर रुपया पूर्ण परिवर्तनीय करण्यात आला आणि एका खात्यावर रुपया पूर्ण अपरिवर्तनीय होता. म्हणून या खात्यावर विचारला, व्यवहार तोलाच्या खात्यावर विचारला तर अंशतः परिवर्तनीयता. ठीक आहे. कोणत्या खात्यावर, व्यवहार तोलाच्या खात्यावर रुपया कसा आहे, अंशतः परिवर्तनीयता. प्रश्न विचारला आंतरराष्ट्रीय व्यवहार तोलाच्या चालू खात्यावर रुपया कसा आहे, पूर्ण परिवर्तनीयता. मग दुसरा मुद्दा इथं लक्षात ठेवायचं, चालू खात्यावर पूर्ण परिवर्तनीयता आहे आणि भांडवली खात्यावर विचारलं तर पूर्ण अपरिवर्तनीयता आहे. हे असं लक्षात घ्यायचंय बघा. आलं इथपर्यंत लक्षात. आतापर्यंतची स्थिती ही आहे.
आंतरराष्ट्रीय व्यवहार तोलाच्या खात्यावर विचारलं रुपया कसा आहे, अंशतः परिवर्तनीयता आहे. आंतरराष्ट्रीय व्यवहार तोलाच्या 2 खात्यापैकी चालू खात्यावर विचारलं रुपया कसा आहे, तर चालू खात्यावर रुपया आहे पूर्ण परिवर्तनीयता आहे. म्हणजे चालू खात्याबद्दल तुम्हाला वस्तू आयात आणायची असेल तर आरबीआय कडे जाण्याची गरज नाही डॉलर घेण्याकरता, शेअर बाजारातून तुम्हाला डॉलर मिळून जाईल. लक्षात. पण मला विदेशात गुंतवणूक करायची आहे आणि मी शेअर बाजारात रुपये टाकून डॉलर घेतले आणि विदेशात गुंतवणूक केली ना, आणि मग फेमा अंतर्गत माझ्यावर कामं सुरू होऊन जाईल. पहिला फेर अंतर्गत होते, आता फेमा अंतर्गत. ठीक आहे, असा कार्यक्रम सुरू होऊन जातो बघा तो. हां, चालू खात्यावर विचारलं पूर्ण परिवर्तनीयता आहे आणि भांडवली खात्यावर विचारलं व्यवहार तोलाच्या भांडवली खात्यावर तर कसं आहे, पूर्ण अपरिवर्तनीयता आहे. मग आता या लोकांची बारी होती. यांच्या लक्षात आलं दबाव टाकला तर हे सरकार करते. मग भांडवलदार, भारतात गुंतवणूक करणारे, एफडीआय गुंतवणूक करणारे जे लोक एकत्रित आलेत, त्यांनी भारत सरकारला सांगितलं की तुम्ही भांडवली खात्यावर रुपया परिवर्तनीय करा, आम्ही आणखीन जास्त गुंतवणूक करू. मग यांच्याबाबत निर्णय घेण्याकरता परत तारापूर समिती 96ला स्थापन केलं की बाबा भांडवली खात्याबद्दल काय करायचं सांगा. मग त्यांनी सांगितलं की ओके, काय हरकत नाही, भांडवली खात्यावर रुपया परिवर्तनीय करा, पण 3 टप्प्यात करा. जसं हा एका टप्प्यात केला होता ना, अगोदर 2 टप्प्यात केला होता ना. सुरुवातीला 60% बदलण्याचा अधिकार दिला, नंतर 100% दिला, बरोबर आहे. मग इथं त्यांनी सांगितलं 3 टप्प्यात करा. सुरुवातीला काहीतरी 20% परिवर्तनीय करा, म्हणजे 20% रक्कम शेअर बाजारातून बदलण्याचा अधिकार द्या, 80% आपलं आरबीआय कडून. आणि पहिल्या वर्षी असं करा. दुसऱ्या वर्षी काय करा, 50% शेअर बाजारातून बदलण्याचा अधिकार द्या आणि 50% आरबीआय कडून. आणि तिसऱ्या वर्षी 80% शेअर बाजारातून बदलण्याचा अधिकार द्या, 20% आरबीआय कडून. तर अशा प्रकारचं 3 टप्प्यात लागू करण्याची शिफारस केली होती. 97, 98, 98, 99, 99, 2000. आलं लक्षात. पण झालं काय, नेमके 97ला सुरुवात झाली आणि आग्नेय आशियामध्ये वादाला सुरुवात झाली. आग्नेय आशिया म्हणजे थायलंड, मलेशिया, म्यानमार, सिंगापूर, ब्रुनेई, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया, 10 देशांचा ग्रुप आहे ज्याला आशियान म्हणतो आपण. या आशियानमध्ये काय गडबड झाल्या की आपल्या अगोदर त्यांनी जागतिकीकरण स्वीकारलं 1970च्या कालखंडात, 80च्या कालखंडात स्वीकारलं. आणि त्यांनी विदेशी लोकांनी जास्तीत जास्त गुंतवणूक करावी याकरता 100% रुपया परिवर्तनीय करून टाकला पहिल्या सुरुवातीला त्यांचं चलन. त्यामुळे विदेशी लोकांनी पटपट गुंतवणूक करायला सुरुवात केली. आता परिवर्तनीय या ठिकाणी करण्याचा फायदा काय होणार होता गुंतवणूकदारांना, फायदा झाला तर टिक राहू, इथं नाही झाला फायदा तर पटकन कारखाने विकून टाकू, त्यांचं चलन आलं की शेअर बाजारात टाकून शेअर बाजारातून पैसा काढून निघून जाऊ. जर तिथलं मध्यस्थगृहामार्फत ठेवलं, अपरिवर्तनीय चलन पद्धत ठेवली, तर तिथला माल विकावा लागेल, आलेला पैसा त्यांच्या मध्यस्थगृहाकडे द्यावा लागेल, तो मध्यस्थगृह सांगेल नाही नाही मग एवढ्याच रुपये किंमत आहे, परत आणखीन आपला तोटा होऊन जाईल. आणि नाही दिलं त्यांनी पैसा बदलून तर काय करता, आणखी ती भीती होती. म्हणून मग या ठिकाणी आग्नेय आशियानं भांडवली खात्यावर रुपया परिवर्तनीय करण्याचा फायदा विदेशी लोकांनी पटपट गुंतवणूक त्या ठिकाणी केली आणि 10 वर्षामध्ये 8-10% विकास दर गाठला आग्नेय आशियानं. आणि त्यामुळे आपल्या पुढे निघून गेला ते देश. मग आपल्या समोर त्यांचाच आदर्श होता की बाबा शेजारचे देश पुढे निघून चालले, आपण मागे पडतोय म्हणून. आणि म्हणून मग या ठिकाणी तिकडं काय झालं, मोठमोठ्या लोकांचे उत्पन्न वाढलेत आणि हळूहळू चंगळवाद पण वाढला. कारण वेगवेगळे दिवस, रोज डे, फ्रेंडशिप डे, व्हॅलेंटाईन डे, वेगवेगळे जे काय त्या संस्कृतीतल्या लोकांना नवीनच होते, जसं आपल्याला नाही तसे त्यांना पण होते. इंडोनेशिया हा कट्टर मुस्लिम देश बनलेला आहे बघा सध्या जर बघितलं आपण. मग या देशातल्या काही मौलवींना वाटलं की हे आपल्या धर्माच्या विरोधातलं सगळं कृत्य चालू येते आणि यातून मग काही मूलतत्ववादी लोकांनी विदेशी गुंतवणूक असलेल्या कारखान्यासमोर बॉम्बस्फोट घडून आणलेत. आणि यातून विदेशी लोकांच्या लक्षात आल्यावर आपले जीव धोक्यात येते, आपली संपत्ती पण धोक्यात आहे. मग इथं थांबल्यापेक्षा इथून गेलेलंच बरं आहे. म्हणून त्यांनी पटपट त्यांची संपत्ती, प्रॉपर्टी, त्यांच्या उद्योगधंदे विकाऊन टाकायला सुरुवात केली आणि जो पैसा येईल तो शेअर बाजारात टाकून शेअर बाजारातून त्यांचा डॉलर उचलायला सुरुवात केली बघा. त्यामुळे झपाट्याने विकास दर चालू असताना असा झपाट्याने विकास दर खाली येऊन पोहोचला. त्यांना रोखणाराची परिस्थितीच नाही ना, कारण रोखण्याचं कामच नाही, परिवर्तनीयता करून ठेवलेली. आणि भारत सरकारच्या लक्षात आलंय आपण आता भांडवली खात्यावर रुपया परिवर्तनित केला तर आपल्या देशातून तर पटकन लोक निघून जातील. कारण इंडोनेशियामध्ये तर एकच धर्माचे लोक जास्त आहे, भारतामध्ये एका धर्माचे लोक असं नाही. आणि कोणाच्या कधी कशावर भावना धोकायला जाईल याची गॅरंटी पण घेता येत नाही. आणि आपण इथं जर आता केलं तर लगेच काहीतरी गोंधळ होईल, विरोधी पक्ष कुठं बॉम्बस्फोट एखादा घडून आणण्याचा प्रयत्न करेल, काय करता आणखी. त्या भीतीपोटी मग सरकारनं त्या कालखंडात भांडवली खात्यावर रुपया परिवर्तनीय करण्याचं टाळलं. बाबा नंतर विचार करू.
मग नंतर आणखी स्थिरता निर्माण झाली आणि 2000 मग परत भांडवली खात्यावरती 2007 नंतर परिवर्तनीय करण्याचा निर्णय घेतला बघा 7 ते 10च्या कालखंडामध्ये. पण मग 7 नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेची अर्थव्यवस्था थोडी डगमळायला लागली बघा. ती चित्र दिसायला लागली. मग तिकडं मंदीचे धोके दिसायला लागले होते बघा. अर्थशास्त्रज्ञांनी सांगितले मंदी येणारच आहेत म्हणून. त्यामुळं मंदी आली तर मग कारखाने बंद होणार आहे आणि लोक कारखान्यातली गुंतवणूक पटकन काढून घेत असतात. आणि 2008ला मंदीला सुरुवात झाली, जागतिक महामंदीला. मग आणि मग भारत सरकारच्या लक्षात आलंय की आता भांडवली खाते रुपये परिवर्तनीय करणं धोकादायक आहे, कारण गुंतवणूकदार पटपट निघून जातील. म्हणून त्या कालखंडातही आपण भांडवली खाते रुपये परिवर्तनीय करण्याचं टाळलं बघा, शिफारशी करून सुद्धा. ठीक आहे. आणि नंतर मग परत जागतिक महामंदी नंतर लवकर संपुष्टात आली आणि 11-12च्या कालखंडामध्ये मग आता वातावरण परत तयार झालं की आता मंदी येण्याची शक्यता नाही. पण 2012 नंतर 14चे इलेक्शन पुढे आलेत बघा. 2012 नंतर लालकृष्ण अडवाणींना या ठिकाणी घोषणा करायला सुरुवात केली की विदेशामध्ये भारतीय लोकांचा इतका काळा पैसा आहे, इतका काळा पैसा आहे, इतका काळा पैसा आहे. मग मोदी सरांनी सांगायला सुरुवात केली की इतका काळा पैसा आहे की प्रत्येकाच्या खात्यावर येऊ ही 15-15 लाख आज आएंगे, इतका पैसा आहे. आणि मग आता मनमोहन सिंग सरकार होतं, त्यांच्या लक्षात आलं भांडवली खात्यावर केलं की विरोधी पक्षाला आणखीन हत्यार मिळेल की बघा इतका पैसा होता, आम्ही सांगितला होता, यांनी तो पैसा त्या लोकांनी पटकन काढून घ्यावा म्हणून भांडवली खात्यावर रुपये परिवर्तनीय केला. आहे तर तसं काही करता येत नाही, पण सांगण्यासाठी काही करता येतं नाही इकडं. आणि म्हणून मग मनमोहन सिंग सरकारला ते काही परिवर्तनीय करता आलंच नाही. मग 2014ला आता मोदी सरकार आलं, आता त्यांना करता येत नाही कारण त्यांनीच अगोदर नाव ठेवलेलं आहे. आता जर केलं तर विरोधी पक्ष म्हणून आता की काळा पैसा होता परंतु यांनी भांडवली खात्यावर परिवर्तनीय केल्यामुळे तो निघून गेला. तर हा प्रकारामुळे भांडवली खात्यावर रुपया अजून तसाच पडलेला आहे आपला. ठीक आहे. तर या पद्धतीनं रुपया परिवर्तनीयबद्दलचे मुद्दे लक्षात घ्या. ठीक आहे. रुपयाची परिवर्तनीयता मग इथं काय सुरुवातीला दुहेरी विनिमय पद्धत होती. ठीक आहे. बाजारामार्फत नियंत्रित विनिमय दर म्हणू आपण त्याला. नंतर मग रुपया चालू खात्यावर पूर्ण परिवर्तनीय करण्यात आला आणि रुपया भांडवली खात्यावर पूर्ण अपरिवर्तनीय आहे. आणि या खात्याबद्दल विचारलं, दोन्ही खात्याबद्दल कोणती समिती होती? तारापूर समिती होती. असं काही नाही चालू खात्याबद्दल एक होती, भांडवली खात्यावर दुसरी होती, असं काही प्रकार नाही. झालं काय? हां, आता परीक्षेपर्यंत समजून घ्यायचं. आता इतके जागेत काय बदल करणार आहे ते 8 दिवसामध्ये? ठीक आहे. झालंय. उदारीकरणाबाबतच्या आपल्या सगळ्या सुधारणाबाबत माहिती झालेली आहे आपली. आता पुढच्या मुद्द्याकडे जो आपण खाजगीकरण, पुढचा मुद्दा आहे तो खाजगीकरण. आता कोण टच करा बरं त्यांना, थोडा आवाज कमी करा म्हणा. झालंय. आज बंद नाही पडणार. हां, मी ते हे बघत होतो ते 1991ला आपण 7 अब्ज डॉलरचं कर्ज घेतलेलं होतं, जे आपल्या एकूण GDPच्या जवळपास 62.5% होतं. ठीक आहे. आणि 1.1 एवढं आपल्याकडे परकीय गंगाजळी होती बघा. म्हणजे सगळं कर्ज जे ते कर्ज फेडण्यासाठीच आपण ते रक्कम गेलेली. परकीय गंगाजळी फक्त आपल्याकडे 1.1 अब्ज डॉलर राहिलेली होती. झालंय. ओके. चला, पुढचा मुद्दा आहे तो खाजगीकरण. आता खाजगीकरण म्हणजे काय, अगोदर तो मुद्दा आहे. हा मार्ग आहे आपला. खाजगीकरण काय आहे? मार्ग आहे. जागतिकीकरण आपल्याला साध्य करायचं आणि ते साध्य करण्यासाठीचा मार्ग कुठला आहे? खाजगीकरण. व्याख्या काय केल्या जाते? 2 पद्धतीने व्याख्या केल्या जाते बघा. आता इथं खाजगीकरण समजून घेताना अगोदर त्याच गोष्टी समजून घ्यायच्या आहे. हे बघा, अगोदर आपली मिश्र अर्थव्यवस्था होती. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काही उद्योगधंदे सरकारच्या मालकीचे होते आणि काही उद्योगधंदे खाजगी मालकीचे होते. बरोबर आहे. आता खाजगी मालकीच्या उद्योगाबद्दल आपण काही करायचं नाही. जे काय करायचं आपल्याला सरकारी उद्योगाबद्दल करायचं आहे बघा. बरोबर आहे. मग आता सरकारी उद्योगधंदे जे होते समजून घ्यायचं,
हा या प्रकारचं उद्योगधंदा आहे किंवा एअर इंडिया समजून घ्या आपण. आलं लक्षात. आता या प्रकारचं उद्योगधंदा जे आहे इथं 100% सरकारची मालकी आहे. मग आता खाजगीकरण केलं म्हटलं तर काही काही उद्योगधंदे सरकारने 100% विकून टाकलेत खाजगी व्यक्तीला, त्याला खाजगीकरणच म्हणायचं. खाजगीकरणाची पहिली व्याख्या ही आहे की सरकारी उद्योगाचं 100% खाजगी व्यक्तीला खाजगी क्षेत्राला विकून टाकणे, त्याला म्हणायचं खाजगीकरण. पण हे एकमेव खाजगीकरणाची व्याख्या नाही. दुसरी व्याख्या काय आहे, इकडे अगोदर सरकारच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करता येत होती का खाजगी व्यक्तींना? नाही. आता 1991ला सरकारनं काय सांगितलं, आमचे कारखाने चालू द्या, पण तुम्हाला ही कारखाने आमच्या क्षेत्रातले काढायचे असेल, समजून घ्यायची एअर इंडिया भारत सरकारच्या व्यतिरिक्त कोणाला प्रवासी वाहतूक करता येत नव्हती. आता सरकारनं सांगितलं आमची एअर इंडिया चालूच राहील, पण कोणाला आणखीन कारखाने आपलं कोणाला आणखीन विमान कंपन्या काढायचे असेल तर काढा आणि प्रवासी वाहतूक करा. म्हणजे थोडक्यात इथं खाजगी लोकांना स्वतःचे कारखाने काढण्याची परवानगी दिली. याला खाजगीकरणच म्हणायचं. दुसरा खाजगीकरणाचा मार्ग ठीक आहे. पहिलं काय, सगळं सरकारी उद्योगधंदे खाजगी क्षेत्राला विकणे, आणि दुसरं काय, सरकारी क्षेत्रामध्ये खाजगी व्यक्तींना कारखाने काढण्याची परवानगी देणे. तिसरा मार्ग काय, सरकारनं काही काही उद्योगधंदे 100% विकलेत, पण काही काही उद्योगधंद्यामध्ये वाटू लागलं की नाही आपला पण हिस्सा ठेवा त्याच्यामध्ये. 100% कशाला विकायचं, याच्यातून पुढे चालून फायदा राहणार आहे. पण मग त्या कारखान्यामध्ये त्या कारखान्याची उत्पादकता वाढवायची असेल तर नवीन तंत्रज्ञान लागतं. नवीन तंत्रज्ञान घेण्याकरता पैसा लागतो. मग कर्ज तर कोणी देऊ नाही लागलं. मग यांनी काय केलं की बाबा 100% ना यातला 49% वाटा खाजगी लोकांना विक्रीसाठी ठेवून दिला, 51% आमचा, कारण मालकी मग आपल्याकडेच राहील. तर अशा पद्धतीने 49%पर्यंत, काही कारखान्यामध्ये 20%, काही 24%, काही 30%, काही 49%, तर 49%पर्यंत शेअर्स खाजगी व्यक्तींना विकून टाकलेत. 100% मालकी होती, आता किती राहिली सरकारची, 51%. तर याला खाजगीकरणच म्हणतात. म्हणून खाजगीकरणाची व्याख्या किती पद्धतीने आहे, 3. आणि चौथी एक व्याख्या आणखीन. आता चौथी एक व्याख्या काय, सरकारचे जे काही या ठिकाणी उद्योगधंदे होते त्या सरकार उद्योगधंद्यातून निर्माण होणाऱ्या वस्तूची किमती सरकार ठरवत होते. सरकार सांगत होते साखर एवढ्या रुपयाला विका, पेट्रोल एवढ्या रुपयाला विका, याच्यामध्ये काही कमी जास्त होता कामा नये. स्थानिक स्वराज्य संस्थेचा कर फक्त त्याच्यामध्ये थोडाफार ॲड होईल, बाकीचं सगळीकडे कर आपला दर सारखा राहील. मग या ठिकाणी आता 1991 नंतर काय केलं आपण, सरकारचं हे जे काही किंमत ठरवण्याचं जे धोरण आहे ना, हे सरकारनं बंद करावं लागलं. कारण भांडवलशाहीमध्ये कसं सरकारचं नियंत्रण काही राहत नाही. तर अशा पद्धतीनं सरकारनं या ठिकाणी बाजारातील वस्तूच्या किमती ठरवण्याचं जे काही पद्धती आहे ते बंद केली. आता पेट्रोलची किंमत कशी आहे, पेट्रोलची किंमत भारत सरकारने ठरवत, आंतरराष्ट्रीय स्तरावर बदलली की इकडे बदलून जाते आपल्याकडं. लक्षात, आंतरराष्ट्रीय स्तरावर कमी झाली की आपल्याकडे कमी होते, तिकडे वाढली की आपल्याकडे वाढून जाते. अगोदर कसं राहत, तिकडे वाढो काही हो, इकडे वाढत नव्हते. मग सरकार एखाद्या वेळेस म्हणायचे बाबा तोटा जास्त वाढला म्हणून वाढू लागलो, आता असं राहायचं बघा. तर अशा पद्धतीनं खाजगीकरण म्हणजे सरकारी उद्योगाचं खाजगी क्षेत्राकडे होणारे हस्तांतरण. खाजगीकरण म्हणजे सरकारी उद्योगावर खाजगी क्षेत्राची मालकी प्रस्थापित करणे. खाजगीकरण म्हणजे सरकारी उद्योगधंद्यामध्ये खाजगी व्यक्तीला प्रवेश देणे. खाजगीकरण म्हणजे सरकारी क्षेत्रामध्ये खाजगी उद्योगपतींना कारखाने काढण्याची परवानगी देणे. तर या सगळ्या पद्धतीलाच खाजगीकरण म्हटलं जातं. कारण खाजगीकरण खालीपैकी कोणते योग्य आहे असं जर आलं तर त्यावेळेस लक्षात आलं पाहिजे की हे पण आहे, ते पण आहे, ते पण आहे म्हणून. लक्षात. तर थोडक्यात ढोबळमानाने व्याख्या कशी आहे, सरकारी उद्योगाचं खाजगी क्षेत्राकडे होणारे हस्तांतरण, त्याला म्हणायचं खाजगीकरण. तर अशा प्रकारची खाजगीकरणाची व्याख्या आहे. पण सरकारनं या ठिकाणी स्वतःचे उद्योगधंदे न काढता फक्त वरतून लक्ष ठेवण्याच्या भूमिकेत जर सरकार येत असेल तर त्याला व्यापक पद्धतीनं खाजगीकरण म्हणायचं. आणि सरकारनं स्वतःचे कारखाने खाजगी व्यक्तींना विकणे म्हणजे संकुचित अर्थानं खाजगीकरण म्हणायचं. तर अशा पद्धतीनं संकुचित आणि व्यापक दोन पद्धतीनं व्याख्या या ठिकाणी पुस्तकात आपल्याला सांगितल्या जातात बघा. तर या पद्धतीनं लक्षात घ्यायचं, सरकारी उद्योगाचं खाजगी क्षेत्राकडे होणारे हस्तांतरण म्हणजे खाजगीकरण. आता खाजगीकरण का करावं लागतं, सरकारी उद्योगधंदे का विकावे लागतात, या पाठीमागच्या आता घटना समजून घ्यायच्या. ठीक आहे. त्यातलं पहिली घटना आहे सार्वजनिक क्षेत्रातील अनुत्पादक जी गुंतवणूक आहे ती उत्पादक आणि प्राधान्यक्रम क्षेत्राकडे वळवायची. म्हणजे काय, सरकारी उद्योगधंदे जे आहेत ते 100% चालू नव्हते. बरेच उद्योगधंदे, 250 पेक्षा अधिक उद्योगधंदे होते सरकारचे, आणि यापैकी बरेच उद्योगधंदे बंद पडले होते. कशामुळं, तोटा वाढत चालल्यामुळं.
कामगारांनी संप केला की नंतर कामगार म्हणायचे पगार वाढल्याशिवाय आम्ही कामावरच येणार नाही, आणि झाले 7-8 वर्षे मग पडलं कारखाना तसंच. मग आता सरकारचा मुद्दा हा होता की त्या कारखान्याच्या रूपानं गुंतून पडलेला जो पैसा आहे तो पैसा काढून घेतला तर कर्ज कमी तरी करता येईल, तो पैसा काढून घेतला तर शिक्षणासाठी आरोग्यासाठी तरी खर्च करता येईल. आणि मग तो पैसा काढायचा असेल तर मग तो कारखाना, ती जमीन, ते यंत्रसामुग्री विकून टाकण्यातच भलाई ना. मग एकच कारखाना नाही आहे तो. हिंदुस्थान पेट्रोलियम म्हटलं, भारत किती पेट्रोलियम पंप आहे त्यांचे लक्षात. मग हे सगळे विक्रीला काढतात बघा ते. तर अशा पद्धतीनं सरकारी उद्योगातला तोटा कमी करायचा असेल तर तो विकून टाकणे आणि तो तोट्यातून मिळणारी जी रक्कम आहे ती उत्पादक क्षेत्राकडे किंवा प्राधान्यक्रम क्षेत्र म्हणजे शिक्षण, आरोग्य, स्वच्छता त्या क्षेत्रावर खर्च करणे, हा खाजगीकरणाचा पहिला उद्देश. ठीक आहे, ही इथं खाली दिलेली आपण. दुसरा उद्देश आहे खाजगी क्षेत्रांना प्राधान्यक्रम देणे किंवा सार्वजनिक कर्ज कमी करणे. म्हणजे या ठिकाणी तोट्यात असणारा कारखाना चालू आहे, यांचा खर्च होतो 500 कोटी आणि हे कमाई करतात 200 कोटी, म्हणजे तोटा किती चालू आहे मग 300 कोटीचा. मग 300 कोटीचा सरकार कर्ज काढून भरून काढते ते, किंवा लोकांवरती कर आकारून ते भरून काढते. म्हणजे बोजा शेवटी कोणावर यायचा, जनतेवर यायचा. आणि त्यामुळं या ठिकाणी सरकार निर्णय घेतला की चला हे जे वाढत जाणार कर्ज आहे कमी करायचं असेल तर मग हा तोट्यातला कारखाना किती दिवस चालवतात ते, त्या 100, 150, 200 लोकांच्या रोजगारासाठी आपण इतका तोटा सहन कशाला करायचा. आणि खाजगी व्यक्तीला विकलं तरी तेवढ्या लोकांना रोजगार भेटणारच आहे. आणि म्हणून मग खाजगीकरणाचा निर्णय सरकारने घेतलेले आहेत बघा. तर हे दुसरं कारण आहे. तिसरं आहे सरकारी क्षेत्रावर बोजा कमी करायचा. म्हणजे सरकारनं दिलं पाहिजे, शिक्षण असू द्या, आरोग्य असू द्या, सगळ्याच गोष्टी सरकारनं द्यायचं म्हटलं तर अवघड होऊन जायचं ना. प्रवासी वाहतूक सरकारनंच करायची, म्हणजे औषधी सरकारनंच वाटप करायची, तर हे अवघड व्हायचं. ड्रेसही सरकारनं द्यायचे तुमच्या शाळेचे वगैरे. तर हे म्हटलं मग हे बोजा कमी करणं गरजेचं होतं, म्हणून प्रायव्हेटायझेशन, प्रायव्हेट व्यक्तीला ते देणं गरजेचे. म्हणून रस्ता पण सरकार जरी करत असले तर सरकार BOT क्षेत्रावर देऊन टाकते. तुम्ही रस्ता बांधा, तुम्हाला टोल वसूल करण्याचे अधिकार देऊन तुम्ही तुमचं तिकडे वसूल करा, आमच्याकडे येऊ पण नका, आम्हाला तिथं रस्ता पाहिजेत बस झालं. आणि लोकांना पण काही मतलब नाही, लोक म्हणतात पैसा घ्या फक्त रस्ता चांगला दे. या पद्धतीनं या ठिकाणी चालू असतं बघा. तर थोडक्यात हे मुद्दे बघा, तूट कमी करणे हे जनरल तुम्हाला लक्ष देऊन जातं बघा. तर या सगळ्या गोष्टीमुळं खाजगीकरण करावं लागलेलं आहे. हे याच्याकडे बघू नका, ढोबळमानानं आपण आपल्या लक्षात घ्या. तोट्यात चालणाऱ्या कारखान्यातलं जे गुंतवणूक आहे ते काढून घेणे होते. नंबर 1, नवीन तंत्रज्ञान घेण्याकरता पैसा लागत होता, म्हणून काही क्षेत्रामध्ये या ठिकाणी 20% 40% गुंतवणूक आपण परवानगी दिलेली, म्हणून खाजगीकरण करावं लागलं आपल्याला. नंबर 3, कर्ज कमी करण्यासाठी आहे. नंबर 4, प्राधान्यक्रम क्षेत्राकडे लक्ष देण्यासाठी पैसा लागत होता, त्यासाठी खाजगीकरण केलेले आहे. तर हे खाजगीकरणाचे असे वेगवेगळे कारणं आपल्याला लक्षात घेतले पाहिजेत. मग आता खाजगीकरणाची उपाययोजना काय काय केल्या सरकारनं, त्या उपाययोजना लक्षात घ्यायच्या बघा. ठीक आहे, आता तुमच्या कमेंटकडे मी काही जास्त लक्ष देत नाही. इलेक्शन आले की थांबते. ओके, चला. खाजगीकरणांतर्गतची उपाययोजना कुठल्या कुठल्या ते उपाययोजना 3 उपाययोजना आहेत बघा. एक आहे मालकी हक्काबाबतची उपाययोजना, ब व्यवस्थापनात्मक उपाययोजना असतं बघा. ठीक आहे, आणि क येतं संस्थात्मक उपाययोजना. अशा प्रकारच्या त्या उपाययोजना आहेत. तर 3 प्रकारच्या आहेत. कुठल्या कुठल्या? मालकी हक्काबाबत, ब संस्थात्मक उपाययोजना, ठीक आहे, आणि क व्यवस्थापनात्मक, यालाच म्हणायचं कार्यरत. अशा या 3 उपाययोजना लक्षात घेतल्या पाहिजेत. ठीक आहे, मग या 3 प्रकारची उपाययोजना काय काय केल्यात. पहिल्या मालकी हक्काबाबत काय केल्यात, एवढ्या 3 केलेल्या आहेत बघा. त्यातला नंबर 1 आहे प्रतिराष्ट्रीयकरण करणे. हे बघा, 100% सरकारी उद्योगधंदा खाजगी व्यक्तीला विकून टाकणे म्हणजे प्रतिराष्ट्रीयकरण आहे. म्हणजे इथं सरकारचे शेअर्स किती आहे, 1% पण राहिलेलं नाही. तर 100% विकणे. सरकारी उद्योगधंदा, खाजगी उद्योगधंद्याबद्दल नाही बोलत आपण. सरकारी उद्योगधंदा खाजगी क्षेत्राला विकणे 100%, त्याला म्हणायचं प्रतिराष्ट्रीयकरण. नंबर 2 आहे निर्गुंतवणूक करणे. निर्गुंतवणूक करणे म्हणजे काय,
49%, 51, 52, 75, 73 असं जे असेल ते 100% न विकणे थोडक्यात. लक्षात, सरकारी उद्योगधंद्यामध्ये 49%पर्यंत निर्गुंतवणूक करायची, म्हणजे गुंतवणूक काढून घ्यायची तेवढी. आलं लक्षात. सरकारी उद्योगधंद्यातली गुंतवणूक 20%, 30%, 40%, 50%, 51%, 75% तेवढी काढून घेणे. ठीक आहे. आणि व्यवस्थापन खरेदी करणे हा एक प्रकार आहे. व्यवस्थापन खरेदी करणे म्हणजे काय, की जे काही तोट्यात चालणारे सरकारी कारखाना आहे त्या तोट्यात चालणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच म्हणायचं, बाबा हा तोटा आहे, आम्ही सहन करू शकत नाही, तुम्ही चालवायला घ्या आणि आम्हाला दरवर्षी एक ठराविक एवढी रक्कम देत चला आणि मग बाकीचा खर्च वजा आता तुम्ही तुमचा नफा तुमच्यामध्येच वाटप करून घेत चला. तर थोडक्यात तिथल्या कर्मचाऱ्यांनाच तो कारखाना चालवण्यासाठी देणे, तर त्याला म्हणायचं व्यवस्थापन खरेदी. तर या पद्धतीनं मालकी हक्काबाबतची या 3 उपाययोजना आहेत बघा. संस्थात्मक उपाययोजनामध्ये 2 आहेत. या सरकारी उद्योगधंद्यावरचं सरकारचं जे उच्च स्तरावरचं नियंत्रण आहे ते कमी करणे, लक्षात, आणि सरकारी उद्योगधंदा भाडेतत्त्वावर देणे. आता इथं काय की व्यवस्थापन खरेदी करणं म्हणजे तिथल्याच कर्मचाऱ्यांना चालवण्यासाठी देणे, आणि इथं भाडेतत्त्वावर देणं म्हणजे थोडक्यात खाजगी व्यक्तींना कारखाना चालवण्यासाठी देणे. मग लिलाव पद्धतीनं जो जास्त बोलायला लावेल त्या व्यक्तीला या ठिकाणी ते चालवण्यासाठी देण्याचा हा एक प्रकार असतो बघा. त्याच्यानंतर व्यवस्थापनाशी संबंधित उपाय म्हणजे कार्यरत उपाय. मग याच्यामध्ये या ठिकाणी हे 2-3 मुद्दे आहेत बघा. कुठले? एक, सार्वजनिक उपक्रमांना नफा आपलं दर्जा देणे. आता या दर्जा देण्याच्या पद्धती कशासाठी ते आपण लक्षात ठेवा. हे बघा, सरकारचे बरेच उद्योगधंदे होते जे तोट्यात होते त्याची निर्गुंतवणूक करण्यात आलं, जे बंद पडले होते ते 100% विकून टाकले सरकारनं, आणि जे नफ्यात होते ते नफ्यात राहावं यासाठी त्यांना दर्जा देण्याच्या पद्धती सुरू केल्या, आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला दर्जा देतो आणि तुम्हाला या ठिकाणी मोकळीक देतो, कुठेही कारखाना काढा, देशात काढा, विदेशात काढा, त्याच्यानंतर पैसा उभारण्याची मोकळीक देतो, आम्ही तुम्हाला हस्तक्षेप करणार नाही, फक्त तुम्ही आम्हाला नफा दाखवत चला, नसतं मग आम्हाला विकण्याशिवाय पर्याय राहणार नाही. म्हणजे तिथल्या कर्मचाऱ्यांना या सूचना देण्यात आल्या होत्या. मग नफ्यात असणाऱ्या कारखान्याचे या ठिकाणी 3 वर्ग तयार करण्यात आले. एक आहे महारत्न दर्जा कंपन्या, नंबर 2 आहे नवरत्न दर्जा कंपन्या, आणि नंबर 3 आहे मिनी रत्न दर्जा कंपन्या. लक्षात, अशी 3 दर्जा देण्याच्या पद्धती सुरू झालेल्या आहेत बघा. महारत्न दर्जा 2009ला देण्यात आला, नवरत्न दर्जा 1997ला जुलै महिन्यात देण्यात आला, मिनी रत्न दर्जा 1997लाच या ठिकाणी सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या कालखंडात देण्यात आलेला आहे. तो झालाय का? तर या पद्धतीने इथे लक्षात घ्यायचे. ठीक आहे, ह्या मूळ मुद्दे अगोदर लक्षात ठेवा. मग आता महारत्न दर्जा मिळालेल्या कंपन्या किती? सध्या 13 आहेत. ह्या 13ची यादी बघा, कोणती आहे कोणती नाही असंही विचारलं जाऊ शकतंय. तर महारत्न कंपन्या आहेत 13. ठीक आहे. आता महारत्न दर्जा कोणाला मिळतो ते पण लक्षात घ्या, आणि त्यांना महारत्न दर्जा मिळाल्याचा फायदा काय होतो ते पण लक्षात घ्यायचं. ठीक आहे. महारत्न दर्जा मिळण्यासाठी त्या सरकारी कंपनीची मागची 3 वर्षाची सरासरी उलाढाल 20,000 कोटीपेक्षा जास्त असली पाहिजेत. नंबर 2, त्या कंपनीला नवरत्न दर्जा असला पाहिजेत. नंबर 3, मागच्या 3 वर्षातला सरासरी नफा 2,500 कोटीपेक्षा अधिक असला पाहिजेत. लक्षात. आणि नंबर 4, शेअर बाजारामध्ये ती कंपनी सूचीबद्ध असली पाहिजेत. अशा 4 अटी कंप्लीट होता असेल तर त्याला म्हणायचं महारत्न दर्जा. आणि महारत्न दर्जा मिळालेल्या कंपन्याला फायदा काय? मग पहिला फायदा आहे, त्यांना 5,000 कोटी रुपयापर्यंत कोणाला न विचारता डायरेक्ट गुंतवणूक करता येते. नंबर 1. नंबर 2, देशामध्ये विदेशामध्ये गुंतवणूक करण्याचे अधिकार त्यांना असतात. लक्षात. नसतं कसं आहे, सरकारचं उद्योग विभागाला विचारा, उद्योग मंत्रिमंडळाला विचारू, नंतर मंत्रिमंडळाची बैठक घेऊ, नंतर तिथं ठराव येईल, आणि बैठकी 8-8 दिवसाला होतात. आता ह्या बैठकीत निर्णय झाला की लगेच तिथं डेट देतात की बाबा 6 महिन्यानंतरचे मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुढच्या वेळेस त्याच्यावर विचार करू आणखी, म्हणजे लांबच जात होतं ते. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी त्यांना ते अधिकार देण्यात आलेले आहेत. तर एवढ्या ह्या कंपनी लक्षात ठेवा. नवरत्न ज्या काही दर्जा होत्या तर हे जुलै 97ला देण्यात आलेले. सुरुवातीला 9च कंपन्या होत्या म्हणून नवरत्न दर्जा भेटला. मग नंतर कंपन्यांची संख्या वाढत सध्या 13. आता सरकार काहीतरी 14पर्यंत दिसतंय, परंतु त्या 14मध्ये आणखीन 16 पण दिसतंय बघा नेटवरती, त्यामुळे गोंधळ वाटला मला.
त्यामुळं तुम्ही 13च लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि खाली 13 पर्याय नसेल तर मग 14 लक्षात घ्या. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं ही शेवटची कंपनी ONGC विदेश लिमिटेड आहे. झालं. मग नवरत्न दर्जा मिळण्यासाठीची अटी काय आहे की सरकारनं या ठिकाणी जे काय मिनीरत्न दर्जा मिळावा ही पहिली अट त्यांची होती. आणि मिनीरत्न दर्जा असलेल्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्या कंपन्यावरती 100 गुणाची एक परीक्षा ठेवली 6 क्षेत्राबद्दल, आणि त्यामध्ये मिनिमम 60 गुण मिळाला पाहिजेत असे नियम करून ठेवलात बघा. आणि 60 गुण मिळाले की नवरत्नाचा दर्जा मिळतो. आणि सध्या मग 13 कंपन्यांना आहे तो, सरकारी कंपन्या आहेत या. ठीक आहे. मग यांना फायदा काय, तर यांना फायदा आहे तर 500 कोटी रुपयापर्यंत सरकारला न विचारता गुंतवणूक करण्याचे अधिकार आहे. 500 कोटी वर्षभरात खर्च करण्याचे पण त्यांना अधिकार आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर विदेशामध्ये सुद्धा दुसऱ्या कंपनीसोबत मर्ज करण्याचे पण अधिकार देण्यात आलेले, संयुक्त कंपनी स्थापन करण्याचे पण अधिकार देण्यात आलेले. ठीक आहे. तर या पद्धतीने इथे हे लक्षात ठेवा. आणि मिनीरत्न दर्जा काय आहे, हे ऑक्टोबर 97चे. ठीक आहे. याच्यामध्ये 2 टप्पे करण्यात आलेत, हा एक टप्पा, हा एक टप्पा. 500 कोटीपेक्षा अधिक उलाढाल असेल तर पहिल्या टप्प्यात नोंद होते, 300 कोटीपेक्षा जास्त उलाढाल असेल दुसऱ्या टप्प्यात नोंद होते. सध्या पहिल्या टप्प्यातले 61 कंपन्या, दुसऱ्या टप्प्यामध्ये 11, अशा टोटल 72 मिनीरत्न दर्जा आहे. मिनीरत्न दर्जा असेल तर 100 कोटी रुपयापर्यंत गुंतवणुकीचे अधिकार आहेत बघा. ठीक आहे. ते 5000, ते 1000 आणि हे 500 वाटतं मग. ओके. ₹5000 कोटी रुपयापर्यंत गुंतवणूक आहे महारत्नमध्ये. नवरत्नमध्ये 1000 कोटी रुपयापर्यंत गुंतवणुकीचे अधिकार आहे. आणि मिनीरत्नमध्ये 500 कोटी. याच्यासाठी अट एकच आहे, 3 वर्षापैकी एका वर्षात 30 कोटीचा नफा कमवलेला असला पाहिजे आणि ते सकारात्मक प्रमाण असलं पाहिजे. ठीक आहे. आणि हे 300 कोटी. झालंय का, जाऊ दे जाऊ दे. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा याच्यातलाच, उद्योग आणि वित्त पुनर्रचना मंडळाची स्थापना करण्यात आली. म्हणजे काय, सरकारनं काय केलं, जो कारखाना विकायचा तो सरकार ठरवणार नाही, यासाठी एक कमिटी स्थापन केली. त्या कमिटीला नाव होतं उद्योग आणि वित्त पुनर्रचना मंडळ. ही सांगणार होती कोणत्या कोणत्या कंपन्या विकायच्या 100%, कोणत्या 50% विकायच्या, कोणत्या 20% विकायच्या, हे निर्णय घेणारे हे मंडळ होतं बघा. तर हे खाजगीकरणाला मदत करणारं महामंडळ होते. आणि दुसरं होतं राष्ट्रीय नूतनीकरण मंडळ. आणि मग यांनी सांगितलं 100% विकायचं आहे भाऊ, मग ही यांना सांगणार मग भारत सरकार की हे विकायचं कंपनी. मग ही काय करणार, तिथल्या कर्मचारी जे आहेत त्या कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधणार, सांगणार कंपनी विकण्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही आम्ही ज्या व्यक्तीला विकणार आहे त्या व्यक्तीच्या हाताखाली काम करणार आहात की तुम्ही आता आम्ही एक रक्कम देतो तेवढी रक्कम घेऊन रिटायर होणार आहे, VDS. असे 2 पर्याय त्यांच्या समोर देणार आणि तिथल्या कर्मचाऱ्यांचं पूर्ण समस्याचं निराकरण करूनच नंतर विक्रीला काढणार मग. तर अशा पद्धतीनं ही दुसरी संस्था या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजेत. झालं का. आता शेवटचा मुद्दा आहे जागतिकीकरण. ठीक आहे. अंतिम लक्ष काय आहे आपलं, जागतिकीकरणाचं आहे. जागतिकीकरण म्हणजे आपल्या देशाची मार्केट जगाच्या मार्केटला जॉईंट करणे. लक्षात. बाकीचं जग आणि आपल्यामध्ये ज्या काही जागतिकीच्या भिंती होत्या त्या भिंती पाडून टाकणे किंवा त्या भिंती कमी करणे, रद्द करणे, जकात कर वगैरे. लक्षात. त्याला जागतिकीकरण म्हटलं जातं असतं बघा. मग जागतिकीकरणामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं काय, इकडं दुसऱ्या देशात माल वाढला आपल्याकडे कमी पडला तर सरळ येणार इकडं, कारण जकाती वगैरे नसल्यामुळं त्या ठिकाणी अडथळा काहीच नाही. आणि आपल्याकडं माल वाढला तर दुसऱ्या देशात जाणार जिकडं कमी तिकडं. मग इकडून तिकडं या जागतिकीकरणामध्ये 4 गोष्टी इकडे तिकडं कायमस्वरूपी जाणार आहेत. कुठल्या कुठल्या, नंबर 1 वस्तू आणि सेवा, नंबर 2 गुंतवणूक. ठीक आहे. गुंतवणूक आणि तंत्रज्ञान म्हणू आपण त्याला. ठीक आहे. नंबर 3 भांडवल आणि नंबर 4 श्रम. ह्या 4 वस्तू इकडे तिकडे जाणार हे अपेक्षित धरायचे, याला अपेक्षित वैशिष्ट्य म्हणायचं. लक्षात. आणि कोणीकडून कोणीकडे जाणार, जिकडे जास्त आहे तिकडून कमी असलेल्या देशाकडे जाणार आहे. आता श्रम आपल्याकडे भरपूर आहे, दुसऱ्याकडून आपल्याकडे येणार आहे का, नाही, आपल्याकडून दुसऱ्याकडे जाणार आहे. साधा मुद्दा आहे.
वस्तू आपल्याकडे कमी असणार आहे, म्हणजे दुसऱ्याकडून आपल्याकडे येणार आहे, म्हणून आपला व्यापार तुटीचा आहे. ठीक आहे. आणि सॉफ्टवेअर जगात सगळ्यात जास्त आपण निर्यात करतो, म्हणून मग सेवा क्षेत्रात निर्यात आपली जास्त होती. झालं का? ओके. मग जागतिकीकरणामध्ये गतीला महत्व आहे, आणि गतीसाठी या 3 गोष्टी त्या देशात असणं गरजेचे असतं. बघा, वेगवान माहिती तंत्रज्ञान, इंटरनेटचं जाळं असावं लागतं, कारण इंटरनेटचं जाळं असेल तर जगभरामध्ये कोणते बदल होऊ लागले ते बदल आपल्याला क्षणात कळावे, जेणेकरून आपण आपल्या तंत्रज्ञानामध्ये बदल करता येईल. म्हणून मोबाईल बघा दरवर्षी किती बदल करू लागले स्वतःमध्ये. प्रगत आणि वेगवान वाहतुकीचे जाळं, कच्चा माल कारखान्यापर्यंत, पक्का माल मार्केटपर्यंत किंवा विदेशी मार्केटपर्यंत पोहोचण्यासाठी प्रगत वाहतुकीची जाळं असणं गरजेचं आहे. आणि दूरसंचार सुविधा, मोबाईल, की जेणेकरून या ठिकाणी वेगाने आपापले कामं करता यावेत, घर बसल्या कामं करता यावेत. तर ही गोष्टी त्या देशात असणं गरजेचे आहे, तरच त्या देशाच्या जीवनाला गती येत असते. बघा, तर गतीसाठी या गोष्टी गरज आहे. ठीक आहे. आणि ही अपेक्षित वैशिष्ट्ये, भांडवलाचा प्रवाह इकडे तिकडे वाहणारे, तंत्रज्ञानाचा, वस्तू आणि सेवा आणि श्रमाचा, हे 4 मुद्दे नेहमी लक्षात ठेवायचे. आणि व्यापार पण मुक्त राहणार, कारण जकातीच राहणार नाही ना. हां, आता याच्याबाबतची उपाययोजना कुठल्या कुठल्या आहेत हे बघा. उदारीकरणाच्या जेवढ्या उपाययोजना बघितल्या त्या जागतिकीकरणासाठीचे. खाजगीकरणाची उपाययोजना पण अंतिम ध्येय काय? जागतिकीकरणाचे. त्याही उपाययोजना जागतिकीकरणाबाबतच, असं समजू नका एवढ्या सांगितलं याचा अर्थ एवढ्याच आहेत. उदारीकरणाचे पण याच्यामध्ये येतील, खाजगीकरणाचे याच्यामध्ये येतील. झालंय काय? मग आता याच्यामध्ये बघा, या ठिकाणी पहिली उपाययोजना आहे जकात कर मुक्त प्रमाणपत्र योजना. हे बघा, जागतिकीकरणामध्ये आपला माल निर्यात नाही झाला आणि आपल्याकडे माल आयातच होत गेला तर देशातले कारखाने बंद पडून जातील. म्हणून निर्यात वाढवण्यासाठी आपण मग ही योजना सुरू केली होती. बघा, की बाबा निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंवरती सुरुवातीला आपण जकात किती ठेवली? 30%. 110%वरून 30% आणली होती. आणि मग 30% सुद्धा या ठिकाणी काही देश उद्योगपतींना शिल्लक वाटायचे. मग त्यांना सांगितलं बाबा हे तुम्हाला 30% पण राहणार नाही, फक्त माल निर्यात करा तुम्ही. तर ही एक योजना सुरू करण्यात आली. जकात करात घट करण्यात आली आणि कोटा पद्धतीचे उच्चाटन करण्यात आले. जकात कर मग 110%वरून 30%वर आणला. आणि कोटा पद्धत म्हटलं की आपण निर्बंध टाकले होते, एवढ्या वस्तू येणार नाही, जाणार नाही, त्या बॉक्समध्ये टाकल्या. ते कोटा पद्धत रद्द केली. सुरुवातीला 340 वस्तू आपण त्या कोटा पद्धतीतून बाहेर काढलेल्या आहेत. बघा, ठीक आहे. कृषी निर्यात विभागाची स्थापना, APZ म्हणतात त्याला, ॲग्रिकल्चर प्रोसेसिंग झोन. शेतकरी वर्गाचं उत्पन्न सातत्यात वाढ व्हावी याकरता त्यांनी निर्माण केलेला माल जगभरात विकता यावं याकरता ॲग्रिकल्चर प्रोसेसिंग झोनची निर्मिती करण्यात आली. आणि त्या ठिकाणी मग त्या वस्तू निर्यात करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आलं. जसं नाशिक म्हटलं की द्राक्ष, इकडं मराठवाडा म्हटलं की केशर आंबा, अमरावती नागपूर म्हटलं की संत्रा, अशा प्रकारचे ते झोन तयार करण्यात आलेले. निर्यात प्रक्रिया विभाग, एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन म्हणतात. बघा, मग याचा उद्देश एकच आहे, जगभरात आपला माल निर्यात करायचा असेल तर जगभरातलं जागतिक दर्जाच्या वस्तू निर्माण करावं लागणार आहे. आणि जागतिक दर्जाच्या वस्तू निर्माण करण्याकरता सरकारनं स्वतःहून मग कारखाने काढलेत की जिथं जागतिक दर्जाच्या वस्तू निर्माण व्हाव्यात आणि निर्माण झालेल्या वस्तू 100% निर्यात व्हाव्यात. मग यासाठी सरकारनं 7 ठिकाणी EPZ निर्माण केले आणि एका ठिकाणी खाजगी क्षेत्रानं केलेले. अशी टोटल EPZ किती सध्या? 8 आहेत. मग ते 8 कुठले कुठले? नंबर 1 कांडला, हा भारतातला पहिला EPZ आहे, एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन आहेत. बघा, झालंय काय? चला, मग आता कांडला हे भारतातलं पहिलं निर्यात प्रक्रिया झोन आहे, नंबर 1. नंबर 2 गुजरातमध्ये, असं लक्षात ठेवा. नंबर 2 आहे सुरत, गुजरातमध्ये. हा एकमेव खाजगी झोन आहे आणि हिरे व्यापाऱ्यांसाठीचा झोन आहे. नंबर 3 आहे सांताक्रूज, मुंबईला येतो, इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्यात करणारा झोन आहे. नंबर 4 येतो कोची, केरळमध्ये, मसाल्याचे पदार्थ निर्यात करणारा झोन आहे. त्याच्यानंतर येतो चेन्नई, सॉफ्टवेअर निर्यात करणारा झोन आहे. नंतर विशाखापट्टणम, ठीक आहे, हा येतो जहाज निर्माण करणे आणि निर्यात करणारा झोन. नंतर फाल्टा येतो पश्चिम बंगालमध्ये, ठीक आहे. आता कशाचं निर्यात आहे माहिती नाही, तांदूळाची निर्यात ऐकतोय मी. त्याच्यानंतर नोएडा,
लाकडी खेळणी निर्यात करणारं झोन आहे उत्तर प्रदेशमध्ये. असे टोटल 8 झोन आहेत बघा. मागच्या वेळेस प्रश्न होता भारतातला पहिला निर्यात प्रक्रिया झोन कोणता आहे, कांडला आहे, हा प्रश्न येऊन गेलेला आहे. ठीक आहे, झालंय ओके. आणि शेवटचा मुद्दा येतो SEZ, स्पेशल इकॉनॉमिक झोन, सेज म्हणतो आपण त्याला. सेजचा उद्देश काय होता, विदेशी गुंतवणूक भारतातली वाढावी, नंबर 1, रोजगार वाढावा, नंबर 2, उत्पादनात वाढ व्हावी, नंबर 3, देशातल्या वस्तूची किमती कमी व्हाव्यात, नंबर 4, नंबर 5, पायाभूत क्षेत्राचा विकास व्हावा, आणि नंबर 6, निर्यात वाढावी. लक्षात, हे असे अनेक उद्देश समोर ठेवून SEZची निर्मिती करण्यात आली. आणि SEZ अगोदर कुठल्या देशात होतं, चीनमध्ये होतं. आणि मग चीनचं बघून आपण 2000ला SEZला सुरुवात केलेली बघा. मग SEZ म्हणजे काय, तर 10,000 हेक्टरपर्यंत सरकारनं जमीन घेऊन द्यायची. त्या ठिकाणी सरकारनं रस्ते, वीज, पाणी, दळणवळणाच्या सुविधा निर्माण करायच्या. आणि विदेशी गुंतवणूकदारांनी त्या ठिकाणी मग प्लॉट तयार करून त्या ठिकाणी त्या विदेशी गुंतवणूकदारांना कारखाना काढण्याची परवानगी द्यायची. विदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक का करावी, कारण या ठिकाणी गुंतवणूक जर केली तर तुम्हाला 100% पुढचे 5 वर्षे टॅक्समध्ये सवलत दिल्या जाईल. 5 वर्षे, त्याच्या पुढच्या 5 वर्षे 50% सवलत दिली जाईल, त्याच्या पुढचे 5 वर्षे 25% सवलत दिली जाईल. मग एवढी सवलत भेटणार आहे, या गुंतवणूक करा, कारखाने काढा. लक्षात. तर या पद्धतीनं या अशा प्रकारे जमीन खरेदी करून रस्ते, वीज, पाणी उपलब्ध करून देण्याची पद्धती म्हणजे सेज आहे बघा. आणि चायनामध्ये 2च सेज होते, 2 सेजमुळे त्यांचं कोट्यवधीची निर्यात वाढली होती. मग आपल्याला वाटलं की आपण चायनाची पुढं जायचं असेल तर 10-12 काढू आपण. असं करता करता 100च्या पुढं सेज झाली आपली, पण निर्यात जिथं आहे तिथंच अजून. तर या पद्धतीनं ही सेजची संकल्पना आहे. मग उद्योगपतीने मागणी केली की बापा उद्या चालून सरकार बदललं की धोरणं बदलतील, म्हणून यांनी सांगितलं कायदा करा. मग 2000चं हे सेजची संकल्पना कायद्यात रूपांतर झाली. त्याला कायद्यालाच नाव आहे सेज ॲक्ट. कधीचा आहे हा, 2005चा आहे, आणि लागू झाला 2006ला, असं लक्षात ठेवा. झालं का एवढं आहे, ठीक आहे. चला आता हे बघा, खाजगीकरणाचे परिणाम जे आहे चांगले आणि वाईट दोन्ही पद्धतीने बघू शकता. अल्पकाळासाठीचे, दीर्घकाळासाठीचे असे बघू शकता, दृश्य स्वरूपातले, अदृश्य स्वरूपातले असे बघू शकता. यामुळं त्या ठिकाणी जे पर्याय दिलेले आहेत ते पर्याय वैचारिक पातळीवरती, फॅक्च्युअल डाटा नाही आहे. तर त्यामुळं त्या डायरेक्शनला थोडं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता फायदे काय झाले खाजगीकरणाचे, एक तर या ठिकाणी सरकारी उद्योगधंद्यातला जो पैसा सरकारचा निघाला आणि वेगवेगळ्या क्षेत्रात सरकारला गुंतवणूक करता आला. दुसरा फायदा आहे की कर्ज कमी करता आले. तिसरा फायदा आहे सामान्य लोकांवरती टॅक्सच्या रूपाने जो काही दंड बसत होता तो दंड कमी झाला. तर हे फायदे त्या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत. तोटे काय झाले मग, तोटे खाजगी व्यक्तीची आरेरावी वृत्ती वाढली. खाजगी व्यक्ती एखाद्याला काम देऊ लागले, दुसऱ्या दिवशी काढून टाकू लागलेत. ठीक आहे. खाजगी लोकांचा सामाजिक विकासाचा काही संबंध नाही. जोपर्यंत खाजगी व्यक्तींना फायदा होता तोपर्यंत थांबलेत ते. फायदा कमी झाला की लगेच गुंतवणूक काढून घेतले, निघून चाललेत. लक्षात. मग फायदे पण येते. तर वैचारिक पातळीवरचे मुद्दे आहेत. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये तुम्हाला काही असं ताण येणार नाही परीक्षेच्या वेळेस, त्यामुळे त्याचा लोड घेऊ नका. कारण मी जे सांगितले हेच खाली पर्याय दिसले तर ठीक आहे, कारण वैचारिक याच्यावरती ते त्यांचं डोकं लावतील आणखी. चला आता कोणती उपाययोजना 1991च्या नवीन औद्योगिक धोरणाचा भाग नाही. कुठलं नाही मग, औद्योगिक परवाना पद्धतीची नष्टता रद्द करण्यात आली आहे. सार्वजनिक क्षेत्राची भूमिका मवाळ करण्यात आली आहे. MRTP मर्यादा रद्द करण्यात आली. बरोबर आहे. आजारी कारखाने सरकारी आधिपत्याखाली आणले का, आजारी कारखाने विकून टाकलेत, सरकारनं स्वतःकडे कशाला घेतली. उत्तर आपलं हे लक्षात. आणि आपण जे औद्योगिक याच्यातल्या उदारीकरणाच्या उपाययोजना बघितल्यात हे असंच लिहून दिलेले, हे असे नसेच ओळीत ते, हे असं लक्षात घ्या. ठीक आहे, झालंय ओके. पुढचा मुद्दा आहे 91 मध्ये विकासाची LPG प्रतिमान त्यावेळेच्या टिंबटिंब अर्थमंत्र्यांनी अंमलात आणले. हे लक्षात घ्या.
कुठला वर्ष विचारतात? 91. दुसरा मुद्दा हा आहे की कोण विचारताय ते? अर्थमंत्री. ठीक आहे, कारण आता तुम्ही आपण स्पीडमध्ये लगेच पी व्ही नरसिंह घेऊ शकतो. हां, इथे लक्षात घ्या, मनमोहन सिंग म्हणजे सोपे काही प्रश्न काही अवघड नाही असे, फक्त याच्यात गडबड करायच्या नाही. आणि इकॉनॉमिक्सला सायलेंट चालायचं, नेहमी लक्षात ठेवायचं. झालं का? हां, आता बाकीचं काय विचारलं जाऊ शकतं? इथं अर्थमंत्र्याच्या ऐवजी प्रधानमंत्री येऊ शकतात, बरोबर आहे. त्याच वेळेस 1991 नंतर 92ला जे काही नवीन पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आले किंवा LPGच्या कालखंडात कोणती पंचवार्षिक योजना होती? 8वी होती. 8व्या पंचवार्षिक योजनेचे उपाध्यक्ष कोण होते? प्रणव मुखर्जी होते, असंही तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, आणि हे मग नंतरचे अर्थमंत्री राहिलेले. आर्थिक सुधारणानंतर 90-91 आणि 2012-13 या काळात स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे GDP उत्पादनाचा दर प्रवृत्ती काय दाखवतो? हे बघा 91 पासून तर आतापर्यंत हे बघा गुंतवणूक वाढलेली आहे आपल्याकडं, बरोबर आहे. गुंतवणूक वाढलीत मग उत्पादन पण वाढणार. असं होणार नाही की कारखाने वाढले फक्त उत्पादन तसंच आहे. ठीक आहे, मग काय राहील? वाढती राहील. आता हे वैचारिक पातळीवरचा प्रश्न आहे, सरळ उत्तरे जाता येईल असं काही हे नाही, ते कंबाईनचे प्रश्न आहे. हाच फॉर्मॅट राहील तुम्हाला, एवढं लक्षात ठेवा. बेसिक मुद्दे राहतील. मी त्यावेळेला बेसिक मुद्दे सोडून लागलं, तुम्हाला वाटतं नाही सोपं सोपं शिकू लागले ते, पण एखादा अवघड प्रश्न असेल त्याच्या मागे किती धावता तुम्ही? जे प्रश्न आहे 7-8 पहिले हातात घेऊन टाका. 1-2 प्रश्नाची मी गॅरंटी घेत नाही, तुम्ही घेऊ नका ना. कुठे काय करत बसता ते 1-2 प्रश्न करता? ती एक गेल्याचं दुःख जास्त राहतं माणसाला, पण 7 आल्याचा आनंद कोणीच व्यक्त करत नाही बघा. ठीक आहे, 1991 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची पुरवठा बाजू सुधारण्यासाठी, व्यवस्थित वाचायचं, 91 मध्ये पुरवठा बाजू. ठीक आहे, आता हे वस्तूचा पुरवठा असणार, दुसरं काय, सुधारण्यासाठी विस्तृत उदारीकरणाच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्यात. कोणत्या उपाययोजना असतील आहे ना त्या? कोणते शब्द कुठे आहे? ओके, कोणत्या उपाययोजना केल्या? मग व्यापार आणि भांडवल प्रचलन सुधारणा. ठीक आहे, व्यापाराबाबत केलेलं हे प्रचलन शब्द म्हणजे मुबलक प्रमाणात म्हणायचं त्याला, हे इंग्लिशमध्ये बघायचं, हे गुगल ट्रान्सलेटर आहे. औद्योगिक विनिमय आणि निर्गुंतवणूक. ओके, निर्गुंतवणूक आहे मग असं. वित्तीय क्षेत्रातील सुधारणा. ओके आहे. आता हे बघा, तुम्हाला कन्फ्युजन इथं होतील, मनातल्या मनात वाटायला लागतं हे उदारीकरणाचे म्हणताय, हे तर निर्गुंतवणूक खाजगीकरणाची येतात असं वाटण्याची शक्यता आहे. ओके, साहजिकच वाटलंच पाहिजे ते. मग लक्षात घेतलं पाहिजे, अरे हे येत नाही, मग हे तर येतं ना. व्यापाराबाबत केलं ना उपाययोजना आपण, आणि भांडवलाबाबत पण केलं ना, आणि वित्तीय क्षेत्रात पण केलं ना सुधारणा, टॅक्सेस कम केलेत ना आपण. मग हे नाही येतं खाली पर्याय नाही तसा, मग असं नसतं त्यांना काय अपेक्षित आहे? वरील सर्व अपेक्षित आहे, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे येऊन येत आहे त्याच्यामध्ये, आणि हे नसलं तरी हे औद्योगिक विनिमय नियंत्रण तर येणारच आहे ना उदारीकरणाअंतर्गत, असं लक्षात घ्यायचं. 1991च्या औद्योगिक धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्रासाठी किती उद्योग राखीव ठेवण्यात आले? ठीक आहे, आता ते पर्याय तुमच्या आता लक्षात आलेलेच आहे. ठीक आहे, पण यांनी इथं 18 टाकला असता, आता मग कन्फ्युजन वाढलं असतं. 18 पण ऐकलेले आपण, 8 पण ऐकलेले आहेत, 3 पण ऐकलेले आहेत, आणि आता 2 पण ऐकलेले. ठीक आहे, आताचा गोंधळ नाही, आताच्या हिशोबाने विचार करा. हा प्रश्न 19चा आहे. ठीक आहे, तर हे किती आहे मग? 8. हे 91चं विचारलं, परत ते लक्षात घ्या. आणि त्यांनी जर सध्याचं विचारलं तर मग काय आलं असतं इथं? कुठलं ते सध्या आहे? 2च आहेत, ते 2 तर माहीतच तुम्हाला, अणुऊर्जा आणि रेल्वे. ठीक आहे, 1991 मध्ये भारतात आर्थिक सुधारणांची प्रक्रिया टिंबटिंबच्या सरकारने सुरू केली. 91 कोणाचं सरकार होतं मग? पी व्ही नरसिंह. मग प्रश्नच ह्या अँगलनं असेल तर आपल्याला त्या अँगल भोवतीच सगळं शिकवणं गरजेचं होतं. खाजगीकरणाच्या उपाययोजनामध्ये हां इथं पण लक्षात घ्यायचं, पी व्ही नरसिंहरावच पर्याय नसेल तर मग राजीव गांधी पण निवडायला घाबरायचं नाही, कारण आर्थिक सुधारणांना सुरुवात खालीलपैकी कधी झाली असा एकदा प्रश्न येऊन गेला, आणि खाली उत्तर दिलेले आयोगाने 1985. मग 85ला म्हटलं, 85ला कोण होते? राजीव गांधी होते.
त्यामुळे असं काही फिक्स धरून बसू नका. पण इथं क्लिअर कट दिलं 91ला कोण होते, 91ला हेच होते. मग खाजगीकरणाचे उपायामध्ये पुढीलपैकी कशा समावेश होतो? आता उदारीकरणामध्ये तुम्हाला 1 2 3 4 डायरेक्ट 9 पर्यंत शिकवलं. इथं पण टोटल 3 आणि 3 6 आणि 2 8 9चे. पण इथं मी डायरेक्ट तुम्हाला मालकी हक्काबाबत उपाय योजना, संस्थात्मक उपाय, कार्यरत उपाय, व्यवस्थापनात्मक असं शिकवलंय. कारण हे जर मुद्दे तुमच्या कानावर पडले नसते तर मग परत म्हटले असते हे कुठून आले आणखी. ठीक आहे. तर वरील सर्व उपाय आता याच्यामध्ये उलट करू शकता. ते मालकी हक्काबाबतचे उपाय, संस्थात्मक उपाय, कार्यरत उपाय योजना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातल्या उपाययोजना आहेत? उदारीकरणांतर्गत, जागतिकीकरणांतर्गत, खाजगीकरणांतर्गत. याला उलट करून बघा कशाबाबत आहे. मग खाजगीकरणाबाबतची उपाययोजना आहेत त्या. आले का लक्षात? कधी हेड काढतात ह्या टिंबटिंबाबाबतची उपाययोजना आहेत, मग ते खाली टाकतात. हो हो, जागतिकीकरणामध्ये पण येतील ते. झालंय. भारतातील आर्थिक सुधारणांच्या अनुषंगाने खालील विधाने विचारात घ्या. उदारीकरण ही भारतातील सुधारणांची दिशा दाखवते, बरोबर आहे. बरोबर आहे. खाजगीकरण ही भारतातील सुधारणांचा मार्ग दाखवते, बरोबर आहे. जागतिकीकरण हे भारतातील सुधारणांचे अंतिम ध्येय दाखवते, बरोबर आहे. आता ह्यावेळेस असं दिलं ना, ते काय करणार हे माणूस मला माहिती. आता हे जो आता प्रश्नपत्रिका तुमचा काढणार आहे ना, तो नवीन डोकं लावणार नाहीये. तो मागच्या प्रश्नपत्रिका घेईल आणि हे पर्यायातले प्रश्न प्रश्नपत्रिकेत घेईल आणि प्रश्नपत्रिकेतले मुद्दे खाली घेतील. नंबर 1. नंबर 2 हे असंच ठेवून देईल आणि हा इथं टाकेल मार्ग, दिशा आणली इथं आणि हे टाकेल इकडं. मग तुम्ही म्हणसाल वरील सर्व होतं त्यावेळेस ते, आणि इथं राहील ते वरील सर्व आणि इथं राहील यापैकी नाही. आलं लक्षात? त्यामुळं आता फक्त तेवढं लक्षात ठेवा. कारण जो माणूस प्रश्नपत्रिका सध्या विचारतोय तो माणूस मागच्या सरळ प्रश्नपत्रिका घेऊन प्रश्न घेऊ लागलात आणि तो माणूस एक तर पर्याय घेऊन प्रश्न तयार करू लागला की तेव्हा रिलेटेड थोडं हे करू लागलाय. नंबर 2, आणि बेसिक मुद्द्याचे प्रश्न विचारू लागला. तो वरवरचे नाही प्रश्न विचारू लागला, मोठाले प्रश्न नाही घेऊ लागला. तो माझ्या हिशोबाने तो माणूस हा विचार करता साला आपल्यालाच माहीत नाही पोराला काय माहिती, म्हणून तो बेसिक मुद्देच घेऊ लागलाय तो. त्यामुळं इथं थोडं लक्ष ठेवायचं. जागतिकीकरण पुढीलपैकी कोणत्या घटकात संबंधित आहे? हे क्लिअर आहे, बरोबर आहे, हे क्लिअर आहे. मुक्त आर्थिक धोरण पण आहे, व्यापारात अर्थ म्हणजे सगळेच येईल याच्यामध्ये. आलं लक्षात? हां, तुम्हाला असं वाटायला लागेल BCD बरोबर आहे. BCD बरोबरच आहे, पण जागतिकीकरणामध्ये कोणते अडथळे राहणार आहे का? अडथळ्यात कपात करण्यात आली ना, त्यामुळे तेही लागू होणार आहेत. ठीक आहे, वेगळ्या पद्धतीने मांडतात ते. आता तिथं वस्तू आणि सेवा, व्यापार म्हणजेच वस्तू आणि सेवा येईल ना, ते त्याचा मुक्त प्रवाह झाला. अडथळ्यात कपात म्हणजे मुक्त प्रवाह. दुसऱ्या अँगलने विचारू लागले ना. हे बघा, याला म्हणायचे बेसिक मुद्दे, बेसिक प्रश्न म्हणायचे याला. लॉंग फॉर्म विचारला, ठीक आहे. कुठला आहे मग? पण मग आपण कधी कधी आता ते तुमचं आता भरपूर वेळचे वाचन झालेलं आहे. हे लिक्विडिटी, प्रॉफिटेबिलिटी, हे ग्रोथ वगैरे पण ऐकलेलं असतं. शेअर बाजारात संबंधित काही दिवस डोकं लावलं तर मला लक्ष द्यायला लागतं, हे इकडं आहे. कारण लिक्विडिटी तिकडं आहे ना, ते द्रव्यता किती पैसा तुमच्याकडे, ते म्हणतात तुमच्याकडे किती लिक्विडिटी सध्या, काय ग्रोथ आहे तुमचा शेअरची, 4% 2% असं करतात ते. भारतातील नवीन आर्थिक सुधारणा काँग्रेस सरकारने कोणाच्या नेतृत्वाखाली सुरू केल्या? पी नरसिंहराव. आता इथं एकच प्रश्न राहिला विचारण्याचा की 1991ला ज्या काही नवीन आर्थिक सुधारणा PV नरसिंहराव यांनी सुरू केल्यात, तर त्यांचं सरकार कुठल्या पक्षाचं होतं? संयुक्त आघाडीचं होतं की NDAचं होतं की काँग्रेसचं होतं? असे पण टाकतील ते. तर काँग्रेसचं होतं त्या कालखंडात, क्लिअर कट. कुठले?
राजीव गांधी येईल तसं काही नाही, पण इथं अपेक्षित त्यांना हेच आहेत, याच्यात काही हे होणार नाही. ज्यावेळेस त्यांना राजीव गांधी विचारायचं त्यावेळेस खाली पी व्ही नरसिंहराव राहणार नाही, किंवा दोन्ही पण ठेवले तर वर्षेच टाकतील ते. राज्यघटनेचं आहे हा. ठीक आहे. चला, नवीन मुलं बिचारे उत्तर देत नाही, काहीच नाही, एकदम असं शांत बसलेले आहेत ते. तुमच्या कमेंट त्यांना दाखवल्या का देत ते बिचारे घाबरून जातील. नवीन जणांनी उत्तर देत चला, आता फीस भरलेलीच आहे तर कशाला सोडता आम्हाला. ठीक आहे चला. आणि अगोदरच क्लिअर केलेलं आहे, सगळंच माहिती पाहिजे आपल्याला अशी अपेक्षित धरायचंच नाही कधीच. आता 1991ची आर्थिक अरिष्टाची कोणती लक्षणे होती? पहिलं, परकीय चलन गंगाजळीत घट झाली होती का आपली? हो, $1 अब्ज पर्यंत आली होती बघा. मग हे क्लिअर आहे ना, बस झालं. हे बाकीचे नंतर डोकं लावू. कुठं कुठे बघा, इथं आहे, इथं आहे, इथं आहे, इथं नाही, म्हणजे जाऊ दे, एक पर्याय कटवला आपण. जर माहीत नसेल तर आपण त्या अँगलनं पण विचार करत चालू ना. भारतीय विदेशी कर्जात आंतरराष्ट्रीय धनकोकडून फेरमंजुरी. आता मग तुमच्या लक्षात येईल साले वाचण्यात नाही आलंय, मग सोडून द्या, नंतर बघू त्याला. राजकोषी तुटीत वाढ झाली होती की या काळात? यस, 8%. आपण क्लिअर कट जी माहिती आहे ना आपल्याला ती गरज धरू आपण. क पण आलं पाहिजेत. क कुठे मग? इथं आहे. क इथं पण आहे. आता याच्यात असून काही फायदा नाही, याच्यात पण आहे, आणि याच्यात तर नसल्यामुळे हे कटलेलंच आहे. लक्षात, याच्यात क नाही ना, मग हे कटलं. आता पर्याय जरी कमी केले तरी तुमची उत्तर येण्याची शक्यता वाढते आणखी. चला, साठ्यातून सुवर्ण विक्री केली का? आता हे कसं आहे, जसं आपण शिकवलं तसे खाली पर्याय नाही. आता मी सांगतो तुम्हाला, 150 टन सोनं गहाण ठेवलं का? याला ते हे म्हणायचं, हे म्हणायचं त्यांना. आपल्याकडे जे काही सोनं होतं ना, ते साठा आहे आपला सोन्याचा, त्यातून आपण सोनं विकलं ना, ते सोनं गहाण ठेवलं म्हणजे सोनं विकलं थोडक्यात. मग हे केलं का? ड आहे. हां, मग ड असलं पाहिजेत आपल्याकडं आणखी. आता याच्यात ड नाही, झालं उत्तर. मग याचे काही ताण येतो का? आता ताणच येत नाही ना. उत्तराचे पद्धती आपण आपले डेव्हलप करून घ्या. चला, मध्ये खालीलपैकी कोणत्या तीव्र समस्यांना भारताला सामोरं जावं लागलं? म्हणजे थोडक्यात कारण काय होती जागतिकीकरण स्वीकारण्याच्या पाठीमागं? हे कारण नव्हते, हे उपाय. हा उपाय. कारण आणि उपायामधला फरक लक्षात ठेवा बरं का. हां, मलमपट्टी डोक्याला लागल्यानंतर नंतर मलमपट्टी असते, अगोदर मलमपट्टीने सुरू करणार कोणी पण. हां, बॉन्डची विक्रीची पुनरुत्थान. समजतंय? नाही समजत, द्या सोडून. विदेशी कर्ज मिळविण्यासाठी सुवर्णाचे तारण ठेवणे, बरोबर आहे. याच्यावरून बघा, सी कुठे कुठे इथं, इथं आहे, इथं आहे, इथं आहे, इथं आहे, सगळीकडची. ओके. कर्ज देणाऱ्या देशाला भौतिक स्वरूपात सुवर्णाचे हस्तांतरण करणे, बरोबर आहे. डी पण पाहिजे आपल्याला. आता डी कुठे कुठे आहे? इथं आहे, इथं आहे, इथं आहे. हा पहिला पर्याय आता कटवला आपण. आता इथं यावंच लागणार आहे आणखीन. तर नाहीच आहे, कट करून टाका. आता इथं कट होतं, ठीक आहे, कट होते. आता एक तर BCD किंवा CD. आता याला डोकंच लावावं लागतं. आता यालाच नाही. नाही, मग ते ये नसल्यावर मग आपल्याला कुठं काय करायचं? नाही त्याच्यात ते एक तर BCD उत्तर आहे किंवा नुसतं CD उत्तर आहे. मग भारतीय बॉन्डच्या विक्रीचे पुनरुत्थान करणे. बॉन्डची विक्रीचे पुनरुत्थान करण्यात काही अर्थ नाही. हे बॉन्डची विक्री कशासाठी करायचं? आता कोणी कर्ज दिलं पाहिजेत ना. आता ते म्हणजे तुमची बॉन्डवर भरोसा नाही आम्हाला, तुम्ही सोनंच द्या आता, तरच आम्ही देऊ कर्ज. आता मी जर म्हटलं मला तुम्ही पैसा द्या, मी तुम्हाला लिहून देतो पैसे परत देऊ म्हणून,
तो म्हणसल यांची काही गॅरंटी नाही, अगोदरच कर्ज जास्त झाले. आता तू म्हणसल बाबा जमीन नावावर करून देईन, कर्ज घेऊन जाय. आलं लक्षात. CD, खालीलपैकी कोणती संकल्पना आर्थिक आणि वित्तीय बाबीचे अनेक देशातील विस्तार सूचित करते? लक्षात नाही आलं, डबल वाचायचं. कोणती संकल्पना आर्थिक आणि वित्तीय क्षेत्राचे अनेक देशातील विस्तार, जागतिकीकरण. आलं लक्षात. अनेक देश, जागतिकीकरण म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं, आपले मार्केट जगाच्या वेगवेगळ्या मार्केटला जॉईंट करणे. वेगवेगळ्या मार्केटला म्हणजे वेगवेगळ्या देशांना जॉईंट करणे. झालं क्लिअर. जागतिकीकरणात भांडवल, श्रम, वस्तूचा, ते जसं तसा शब्द टाकून दिला त्यांनी, काही हे नाही केलं फक्त. ठीक आहे. मग आता याला उलटा करा. खालीलपैकी जागतिकीकरणात मुक्त प्रवाह कशा कशाचा वाहतो? अ, ब, क, ड. मग ब बरोबर आहे, ब क बरोबर आहे, असं. म्हणजे याच्यावर राहिला काय आणखीन मुद्दा काय काय राहिला तोच विचार करायचा आपण. ठीक आहे. हे तर लक्षात आलंय. आता हे तुमचं पाठ असल्यामुळं तुम्हाला याचा लोड नाही आला, पण एक दिन होता ऐकलं असतं ना, मग तुम्ही म्हटलं असतं काय इकडे आता हे. ठीक आहे. उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण हे 3 टिंबटिंबाचे खांब आहेत. आता इथं पण तुमचं वाचनात नाही आलं तरी तुम्हाला माहिती आहे हेच असणार आहे, दुसरं काही डोकं लावण्याची गरज नाही. हे नवीन आर्थिक धोरणाचे खांब आहेत. बरोबर आहे. भांडवलचे याचे पण म्हणू शकता, पण भांडवलचे शब्द ओरिजिनल त्या ठिकाणी तसं तो लागूच होत नाही. तसं ओरिजिनल आता त्याचा अंतिम ध्येय भांडवलचे याचे, नवीन आर्थिक धोरणाचा अंतिम ध्येय आपलं काय? भांडवलचे स्वीकारणे. तर भांडवलदारांना मुक्त प्रवेश देऊन टाकला आपण. आता भारतीय आर्थिक सुधारणानंतर MRTP कायद्याची जागा कोणत्या कायद्याने घेतली? पटकन. एक आणि दोन तुम्ही जे मारताय ना, मला कोणत्या हिशोबाने हे करा काहीच समजत नाही. तुम्ही हे MRTP कायदा आहे, फेमा कायद्याचा काय संबंध आहे? तो फेरा आहे, तो फेरा पाहिजे असतं मग तिथं. आणि 2 नंबर कंपनी कायदा वेगळा आहे, कॉम्पिटिटिव्ह ऍक्ट कायदा वेगळा आहे. आपल्या इथं उत्तर येईल MRTPच्या ऐवजी कोणता कायदा आहे यापैकी नाही आहे. मग कोणता कायदा आहे? कॉम्पिटिटिव्ह ऍक्ट आहे. हा कायदा पाहिजेत. हे सारखं नाव वाटायला लागतंय आपल्याला फक्त. झालं का? ठीक आहे बापा, हे सारखं वाटलं म्हणून दिलं, पण मग 1 नंबर कोणत्या हिशोबाने देत आहे बरेच जणांनी उत्तर? 1 नंबर नाही आलं पाहिजेत कधीच. आता MRTPचं यावर्षी विचारण्याची शक्यता जास्त आहे, पण आता येऊन गेला तो प्रश्न, आता नाही विचारणार तो, कारण लगेच परीक्षापत्रिकेत डबल तोच माणूस काढणार आहे प्रश्नपत्रिकेत. त्याला माहिती आहे आपण कोणता काढलेला आहे अगोदर. पण या वर्षी याच्यात सुधारणा झालेली, तो याच अँगलनं विचारता दुसऱ्या अँगलनं विचारेल. MRTP कायदे आपलं कॉम्पिटिटिव्ह ऍक्ट कायद्यात दुसऱ्यांदा सुधारणा कधी झाली? तर कधी झाली मग? 23ला. यावर्षी पहिली सुधारणा झाली 7ला, असं लक्षात ठेवा. पहिली सुधारणा 7ला झाली, लागू झाली 9ला. दुसरी सुधारणा 23ला झाली, लागू झाली 23लाच. हा, याला स्पर्धात्मक कायदा म्हणायचं मराठीमध्ये आपण. ठीक आहे. जागतिक आपलं खाजगीकरण व जागतिकीकरण धोरण कोणत्या प्रधानमंत्र्यांनी जाहीर केले? बरं, आता हे मेनचे प्रश्न असे काही हे नाही, राज्यसेवेचे परत. ठीक आहे. पहिले जे मुद्दे सांगितलेले ते चुकू द्यायचे नाही. जी शिकवलेलं आहे ना ती चुकली नाही पाहिजेत, एवढंच काळजी घ्या. जे शिकवलेलं नाही बापा चुकलेत मग जाऊ दे, त्याला गेलाच नाही. हां, ऑगस्ट 91 मध्ये सरकारने स्वीकारलेल्या टिंबटिंब देशात परकीय तंत्रज्ञान व परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीचा मार्ग सुलभ झाला आहे. काय स्वीकारल्यामुळं परकीय तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष परकीय गुंतवणुकीचा मार्ग सुकर झाला? नवीन आर्थिक धोरण. त्याच्यामध्ये उदारीकरण येतं, खाजगीकरण येतं, जागतिकीकरण सगळंच येतं ना.
ठीक आहे, समजलं ना? हे का नाही, हे का नाही, हे तर लक्ष देत असेल ना. चला आता हे तुमचे प्रश्न आहेत मागच्या वर्षीचे. जागतिकीकरणासाठी WTOनं कोणत्या आवश्यक अटी सुचवल्या आहेत? हा प्रश्न रिपीट झालेला आहे ना? हो, हे टाकलं होतं आणि व्यापारात अडथळे कपात असं टाकलं होतं इथं, आणि हे फक्त वेगळं आलं. WTOचा उद्देश तेच आहे, मुक्त व्यापार धोरण लागू करणे. जागतिकीकरणामध्ये तेच आहे ना. ते शब्द टाकतात फक्त तुम्हाला हे करण्यासाठी. काय लिहायचं मग? हे पण आहेच ना, मुक्त श्रमाचं आहेच नाही का? नवीन जरी वाटत असलं, नवीन कशासाठी येते? वरील सर्व नाही, वर्ल्ड बँक वेगळं आणखी. हे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, हे व्यापार संघटना आहे. ही 1995ला स्थापन झालेली आहे. ही जगभरात मुक्त व्यापार धोरण लागू करण्यासाठी, आणि मुक्त व्यापार धोरण जागतिकीकरणाचंच हे येते. जागतिकीकरणाचा अर्थच तो होतो. नाही, अटी टाकते ना, यांच्याकडे अटी टाकण्याचं काम आहे. हे तुम्ही तुमच्या मनानं नाही केलं, हे अटी टाकतात यायचं असलं तर. कोणाच्या? वर्ल्ड बँकचे नसते. आपण कर्ज घ्यायला गेल्यानंतर अटी टाकतात ते. मी कर्ज घ्यायला गेलो, ते अगोदर माझं बघणार ना, की बाबा यांनी लोन घेतलं कुठं अगोदर. हां, नाही मग ती फेड्यानंतर घ्या आमच्याकडे बापा. नसेल मग तुम्ही आम्हाला काहीतरी अशी शाश्वती द्या की जेणेकरून आमचं लोन परत येईल. या बँका करतात ना, वर्ल्ड बँका असं काही वेगळे थोडंच करते ती. IMF काय म्हणते, जागतिक बँक काय म्हणत असते, तुम्हाला कर्ज लागतं ना, तर आमची नियमात तुम्ही बसत असाल तर कर्ज देतो. मग आपण काय म्हणतो, बाबा आमच्याकडे भरपूर कर्ज आहे पण मग आता आणखी कर्ज लागतं. मग ते म्हणतात, हे बघा तुम्हाला सोपी आयडिया सांगतो, तुमचा खर्च कमी करा किंवा उत्पन्न वाढवा. आपण म्हटलं नाही, ते जमतच नाही. मग जमत नाही ना, मग तुम्ही कारभार करूच नका, देशातलं सगळं कारभार कोणाकडे तरी तुम्ही देऊन टाका. तुम्ही फक्त बघा, विदेशी गुंतवणूकदारांना मोकळीक देऊन टाका, ते त्यांचे कारखाने करतील, उत्पादन करतील, सगळं करतील बघा. तर ते जागतिक बँक तसं येते. ही WTO जागतिकीकरणास मदत करण्यासाठीच काम करणार आहेत, एवढं लक्षात घ्यायचं. 93-94 अर्थसंकल्पात आयात शुल्काचा दर 110% टिंब टक्क्यापर्यंत करण्यात आला. तर किती टक्क्यापर्यंत करण्यात आला मग तो? 85% कमी करण्यात आलाय. आलाय का लक्षात? थोडा वेळ बंद करतो. ठीक आहे, पण किती करण्यात आलं म्हटलं तर मग 30% करण्यात आला. आता प्रश्न जर आला आणि त्यांनी जर असं ठेवलं 110% किती टक्क्यापर्यंत कमी केला, तर 30. किंवा 1991ला 110%वरती होता, 1991ला 1993ला किती टक्क्यापर्यंत जकात कर केला, तर मग 30% केला. आज किती? आजचं विचारलं तर 10%. खाजगीकरणाच्या प्रक्रियेत कोणत्या बाबी अपेक्षित असतात? सार्वजनिक क्षेत्र हे खाजगी गुंतवणुकीसाठी खुले करणे, बरोबर आहे. चला इथंच या खाली, आता कुठे हे बघा, इथं आहे, इथं आहे, इथं आहे, इथं नाही. ठीक आहे, मुक्त व्यापार धोरण खाजगीकरणामध्ये. ठीक आहे, उदारीकरण किंवा जागतिकीकरण म्हणजे असं गृहीत धरू. विशेष आर्थिक क्षेत्र येऊ शकतं, खाजगी लोकांनाच या ठिकाणी गुंतवणूक करण्याची परवानगी द्यायची ना, सरकारी थोडंच येते. ठीक आहे, असं समजू, आपल्याला माहीत नाही बाबा. सरकारी उद्योगाची मालकी खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरित करणे, हे क्लिअर कट आहे. मग आणि ड आहे का? आहे. मग त्यांना उत्तर हीच अपेक्षित आहे. हां, पण मग ड असं पर्यायच नाही कुठं. मग समजून घ्यायचं, हे पण त्याच्यामध्ये येतील. कारण विशेष आर्थिक क्षेत्र असं काही नाही की ते खाजगी लोकच गुंतवणूक करणार आहेत ना, की असं थोडंच आहे की सरकारच गुंतवणूक करणार तिथं. अलग लक्षात. इथं उत्तर येतं मग आणि ड. भारताचं जून 1991 मधील परकीय चलन साठा. आता हे फॅक्ट डाटा आहे, पाठच पाहिजे. तर
ठीक आहे, 1.1 अब्ज डॉलर होता. आज किती येतं? 600 अब्ज डॉलर प्लस आहे. झालं. आता या संस्थेचे विचारलं त्यांनी, नाफेड संस्था आहे. ठीक आहे. आता ही संस्था काय करत असते, कांदा वगैरे पण खरेदी करते, हिचा स्टॉक करत असते आणि सरकारनं सांगितलं अरे इथं कांदा आपल्याला लागतो, मग तिथं ते स्टॉक ओपन करत असते. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रोसेसिंग करण्याचं काम करते, निर्यात करण्याचं काम. जास्तचा कांदा झाला की बापा आता अगोदरचं विकून टाका, मग सरकार सांगते त्याने या देशात विका, तिथं आपल्याला वस्तूंना मागणी. तर हे सगळं काम ते करत असते बघा. ही FCI म्हणजे काय, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, गोदाम महामंडळ. हे गोदाम आहे. ठीक आहे. हे सीट बी आलं पुढं. उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण धोरणाअंतर्गत भारत सरकारने 100% विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीला खालीलपैकी टिंबश यंत्राकरता गुंतवणूक परवानगी दिलेली आहे. कोणत्या क्षेत्राकरता दिलेली आहे? नाही पण हे पण आहेत ना. नाही, हे दूरसंचार तर 100%चे नाही ना. खाजगी विदेशी बँका पण हे येणारच. ठीक आहे. हां नाही नव्हत्याच ना, पण जागतिकीकरणानंतर आलेत ना ते. औषधाला पण दिलेली बकड आहे का कुठे ते? हे उत्तर असायला पाहिजे त्याचं. उत्पादनामध्ये 100% नाही दिलेले ना आपण. नाही तरी बघून घे, दुसरा पर्याय बघून घ्यावा लागेल आपल्याला. ठीक आहे. माझ्या हिशोबाने हे असायला पाहिजेत, कारण उत्पादन क्षेत्रामध्ये काही काही क्षेत्राला परवानगी नाही. ठीक आहे. परत बघूया एकदा आपण त्याला. कारण हे काय आताच नाही, ते 91चं विचारता येते. ठीक आहे. जागतिक व्यापार संघटनेची मुख्यालय टिंबटिंब येत आहे. कुठे येत आहे? जिनिवाला आहे. म्हणजे त्याला म्हणायचं WTO. स्थापना कधीची आहे? 1 जानेवारी 1995ची. मुख्यालय कुठे? जिनिवा. जिनिवा कुठे आलं? स्वित्झर्लंड. आणि सदस्य देश किती सध्या? 164 देश सदस्य आहेत. झालंय. 1991-92 मध्ये निर्यातीचे मूल्य 1.5% घसरले गेल्यामुळे 1993-94 मध्ये निर्यात मूल्य किती टक्क्यानं वाढलेली आहेत? आता हे येत आहे 20% वाढलेली आहेत. आता हे पहिला मुद्दा हे लक्षात घ्या, अवमूल्यन म्हणजे काय? हे अवमूल्य नाही, मूल्य घसरलं म्हणजे अवमूल्य नाही, त्याला म्हणायचं डिव्हॅल्युएशन. ठीक आहे. डिव्हॅल्युएशन म्हणजे काय आता ते लक्षात घ्या. हे बघा, सध्या आपली निर्यात होते कमी रकमेची, समजून घ्यायचे 100 कोटीची, आणि आयात होते आपली 200 कोटीची. म्हणजे आपला व्यापार कसा आहे? तुटीचा आहे. कितीची तूट आहे? 100 कोटीची तूट आहे. मग मागच्या वर्षी 100 कोटी, त्याच्या मागच्या वर्षी 100 कोटी, त्याच्या मागच्या वर्षी 100 कोटी, तूट वाढत चालली. तूट वाढत चालली म्हणजे कर्ज वाढत चाललं आपलं. आता हे कर्ज कमी करायचं असेल तर यासाठी आयात कमी करावं लागेल, निर्यात वाढवावं लागेल. आणि म्हणून मग आयात कमी करून निर्यात वाढवण्यासाठी सरकार अवमूल्यन करत असते. म्हणजे विदेशी चलनाच्या तुलनेत आपल्या रुपयाचं मूल्य कायद्यानं कमी करायचं असतं बघा. मग आत्ताच मी बोललो होतो. आता समजून घ्यायचं, एका डॉलरची किंमत किती आहे? 80 रुपये. आणि आपल्याला आता आयात वाढवायची, आपला आयात घटवायची, निर्यात वाढवायची. मग सरकार संसदेमध्ये ठराव संमत करतं काय, की रुपयाचं मूल्य सध्या जे आहे त्याच्यामध्ये आणखीन घट करा. किती टक्क्यानं घट करायची? ते 1991ला आपण जवळपास 21-22% घट केलेली, 66ला 36% घट केलेली, आणि 49ला जवळपास 30% घट केलेली. ठीक आहे. मग आता समजून घ्यायचं, आता निर्णय घ्यायचा की 50%नंच घट करायची. आता निर्यात वाढवायची, आपल्याला दुप्पट करायची आणि आयात घटवायची.
मग सरकार संसदेत ठराव संमत करते, सध्याचा जेवढा दर आहे त्याच्या 50% मूल्य कमी करा. आता 80 रुपयाचे 50% म्हणजे किती? 8×45 म्हणजे याच्यात 40 रुपये ॲड करायचे, लक्षात. आणि दुसऱ्या दिवशी मग $1 कितीला? 8×4 12, 120 रुपयाला. इथं रुपये वाढले, मग ज्याचा पुरवठा वाढतो त्याची किंमत कमी होते. हा नियम आहे अर्थशास्त्राचा. हे बघा, बाजारामध्ये भाजीपाला भरपूर आला, किमती कमी होतील. भाजीपाला कमी आला, किमती वाढतील. तसं पैसा वाढला तर पैशाची किंमत कमी होणार, पैसा कमी पडला की पैशाची किंमत वाढणार. मग इथं पैसा वाढवला, आता रुपये वाढवला. कोणाच्या तुलनेत? डॉलरच्या तुलनेत रुपये वाढवल्या. आणि डॉलरच्या तुलनेत रुपये वाढवल्यामुळं रुपयाची किंमत घसरली, लक्षात. कोणाच्या तुलनेत घसरली? डॉलरच्या. मग दुसऱ्या दिवशी काय होणार आहे? दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी काय होतं आहे? $1 दिलात, किती रुपये मिळायचे? 80 रुपये. आणि समजून घ्यायचं, 1 रुपया 1 वस्तू म्हणजे विदेशी लोकांना 80 रुपयात 80 वस्तू मिळायच्या. आणि आज $1 दिला तर भारत सरकार किती रुपये देऊ लागले? 120 रुपये. आणि 1 रुपया 1 वस्तू आहे म्हणजे 120 वस्तू मिळू लागल्या. मग विदेशी लोक म्हणतात, अरे स्वस्त दिसू लागले, 50% स्वस्त झाला भारतातला माल. मग विदेशी लोक जास्तीत जास्त माल खरेदी करेल म्हणजे आपली निर्यात वाढेल. आणि दुसऱ्या बाजूला आयात घटेल. आयात कशी घटेल? मी भारतीय आहे, मला विदेशातून वस्तू काल आयात केली तर $1 मिळत होती, म्हणजे किती रुपयाला मिळत होती? 80 रुपयाला. आज या ठिकाणी डॉलरच किती रुपयाला मिळू लागला मला? 120. $1 वस्तू येते, पण $1 घेण्याकरता मला आज 120 रुपये लागू लागलेत. म्हणजे मग मी विचार करतो, विदेशी चलन महाग झाले, विदेशी वस्तू पण महाग झाल्या. मग मी 2 घेण्याच्या ऐवजी 1च घेईल, म्हणजे आयात निम्म्यानं कमी होऊन जाईल आणि निर्यात दुपटीने वाढून जाईल. तर अशा पद्धतीनं आयात घटून निर्यात वाढवण्यासाठीचा मार्ग त्याला म्हणायचं अवमूल्यन. याची व्याख्या काय आहे? विदेशी चलनाच्या तुलनेत देशी चलनाचं मूल्य कायद्यानं कमी करणे, त्याला म्हणायचं अवमूल्यन किंवा डिव्हॅल्युएशन. मग डिव्हॅल्युएशन आपण किती वेळेस केलं आतापर्यंत ते लक्षात घ्या. 3 वेळेस केलेले. पहिल्यांदा केलं आपण 1949ला. किती अवमूल्यन केलं? पहिल्यांदा 30.5% केलं. कोणत्या परकीय चलनाच्या तुलनेत केलं? फक्त डॉलरच्या तुलनेत केलं, ठीक आहे. दुसऱ्यांदा केलं आपण 1966ला. किती टक्क्यानं केलं? 36.5%. कोणत्या चलनाच्या तुलनेत केलं? डॉलर बरोबर नाही, युरो नव्हताच नाही या काळात, पाऊंडच्या तुलनेत केलेले, ठीक आहे. आणि तिसऱ्यांदा केलं आपण 1991ला. ते 2दा-3दा केलं, 3 जुलै, 5 जुलै आणि 15 जुलैला केलेले. टोटल 21.5% केलं. कोणत्या चलनाच्या तुलनेत? डॉलर 1, पाऊंड 2, ठीक आहे, येन 3, फ्रँक 4 आणि मार्क 5. या 5 चलनाच्या तुलनेत केलं. मार्क कोणाचे चलन आहे? मार्क कुठल्या देशाचं चलन आहे? मार्क कुठल्या देशाचं चलन आहे? जर्मनी, फ्रँक फ्रान्स, येन जपान, पाऊंड इंग्लंड आणि डॉलर अमेरिका. खाजगीकरण टिंबटिंब संबंधित आहे. खाजगीकरणामध्ये गुणवत्ता वाढते, भ्रष्टाचार कमी होतो, कार्यक्षमता वाढते, निर्गुंतवणूक पण होते. काय येईल मग? आता याला म्हणायचं वैचारिक पातळीवरचा प्रश्न. आलं लक्षात? याला काही हे नाही की बाबा हे पाठ करण्याचा मुद्दा नाही आहे, पाठांतराचा मुद्दा नाही, म्हणजे फॅक्ट डाटा नाही आहे, ठीक आहे. जे पहिल्यांदाच येतं ना त्या लोकांसाठी चांगला कार्यक्रम आहे. यांनी खूप अभ्यास केला आणि त्यांना वाटतं साला अभ्यास केलेला इथं काहीच नाही दिसू लागलंय, त्यांच्यासाठी थोडं धोकादायक आहे. शासन सार्वजनिक उपक्रम खाजगी क्षेत्राकडे सुपूर्द करते, म्हणजे काय करते? मग खाजगीकरण करते. लक्षात? हे जशी तशी संकल्पना उळीची उळीच उचलली, त्यातला शब्द काढून घेतला इथे त्यांनी फक्त, ठीक आहे. ओके. मेन आपले 4-5 प्रश्न इतक्या जागेत राहतील म्हणून आपल्याला इथं वेळ द्यावा लागलेला आहे. मेरिटचा विचार करू नका सध्या, एकच लक्षात ठेवा,
की तिथं पीच बघून आपण आपलं ते बघा. पेपर खूपच कठीण असेल तर उगाच जास्त काळे करू नका. पहिला माझा फॉर्मॅट आहे, अंदाजानं टोले मारूच नका. त्यातले 2 पर्याय कटले असेल ना मग टोले मारण्यासाठी घ्यायचे कधी पण. ठीक आहे. त्याच्यानंतर तार्किक काही मुद्दे बघा. खालीलपैकी 4 पर्यायापैकी सध्या चालू घडामोडीचे काही मुद्दा दिसतोय का, म्हणजे त्याचा काही संबंध आहे का, तरच ते या ठिकाणी असणारचे संबंध आहे. त्याच्यानंतर एखादा पर्याय तुमच्याकडून जास्त काळा झाला आणि आणखीन पुढचा तो टोला मारत असेल तर मग चुकण्याची शक्यता जास्त येते पण. तर त्यामुळं इथं जास्त काही लोड घेऊ नका. माझ्या हिशोबाने लोड घेण्यासारखं नाहीच आहे तुमचं ते. तुम्ही बळजबरी लोड घेत असेल तर त्याला मग तुम्ही जिम्मेदार, एवढं लक्षात घ्या. कारण 30-35चं तुमचे मराठी हे देऊन टाकतील तुम्हाला. मराठी आणि इंग्रजी 30 क्रॉस करून टाकतील तुमचे. आणि मग 10-12 तुम्हाला करायचं ना, उगा इकडे कुठं लोड घेत बसता. नंतर इकॉनॉमिक्सची तुम्हाला मिनिमम 5-7 तर कशी देऊन टाकतील बघा. आता जेवढं शिकवलेलं आहे हेच व्हिडिओ एकदा 2दा बघा तुम्ही, बाकीच काही करण्याची गरज नाही तुम्हाला. आणि पेपर झाल्यानंतर परत व्हिडिओ बघा, तुमच्या लक्षात यायला लागेल हे जवळपास तितक्या जागेत राहिलेले. आता याच्यामध्ये आपले जे काही जागतिकीकरणातले जे मुद्दे, उदारीकरणातले बँका वगैरे, आणखीन बँकाशी संबंधित बाकीचे मुद्दे बघून घ्या. WTO आणि संघटनाचे मुद्दे आपल्याकडे येईल याची नाही शक्यता, परराष्ट्र धोरणामध्ये जाण्याची शक्यता जास्त येते. तर त्या हिशोबाने तिकडं आपल्याला बघायचं आहे. झालंय का? ओके, हे क्लोज करतो मी. पुढचा मुद्दा आपल्याला कुठल्या मुद्द्याकडे जायचं आता? प्रश्नाच्या हिशोबानेच जाऊ आपण पुढचे आता. ठीक आहे, कशात जायचं आहे? बँका, नॅशनल इन्कम तर बऱ्यापैकी क्लिअर करून दिलेलं आहे तुमचं. पंचवार्षिक योजना, पंचवार्षिक योजनेबद्दल थोडक्यात माहिती करून देतो 5-10 मिनिटात, कारण त्याच्यावरती असण्याची शक्यता जास्त असण्याचे वाटते मला. संघटना घेऊ, उद्याचा दिवस आहे आपल्याकडे आणखी, त्यामुळे एवढे लोड घेऊ नका. आता संघटना हे सगळं इकॉनॉमीचे जेवढे वाटतात मला तेवढे सगळे उरकून टाकू आपण ते. ठीक आहे. आर्थिक नियोजनामध्ये आर्थिक नियोजनाचे प्रकार वगैरे तुम्हाला काही विचारण्याची शक्यता नाही बघा. डायरेक्ट पंचवार्षिक योजनेतला एखादा योजना कार्यक्रम विचारण्यात जाण्याची शक्यता जास्त आहे. ठीक आहे. आता नेहमी लक्षात ठेवायचं, 2-3 आपण थोडे पंचवार्षिक योजना थोड्या वेगळ्या अँगलनं घेऊ, तुलनात्मक पद्धतीने घेऊ बघा. तुलनात्मक पद्धतीने काय काय ते लक्षात घेऊ बघा. इथं पंचवार्षिक योजना लिहित चालू आपण. इथं त्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी तुम्ही सांगत चालायचा. ठीक आहे. कशावर भर दिला, मुख्य भर ते लक्षात घ्यायचं. प्रतिमान ते लक्षात घ्यायचं. खर्च लक्षात घ्यायचा. लक्ष काय ठेवलं होतं त्या पंचवार्षिक योजनेचं ते लक्षात घ्या. प्रत्यक्षात साध्य किती झालं ते लक्षात घ्या. अध्यक्ष कोण होतं ते लक्षात घेऊ आपण. उपाध्यक्ष कोण होतं ते लक्षात घेऊ. बस झालं, फळा भरतो एवढ्या यांना. आता PYQ पण घेऊ, पण हे 5-10 मिनिटात एकदा ओव्हरलक करून घेऊ एकदा हे. ठीक आहे. आता हे बघा, पहिली पंचवार्षिक योजना, आता मी शॉर्टकटच टाकतोय. पहिली पंचवार्षिक योजना म्हणजे 1 नंबर टाकतो इथं. कालावधी कुठला आहे? 51 ते 56 आहे. कशावर भर दिलेला आहे पहिल्या पंचवार्षिक योजनेत? शेती आणि सिंचनावर भर दिलेला आहे. बरोबर आहे. कुठलं प्रतिमान स्वीकारलं तर पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये?
तर हेरॉल्ड आणि डोमर फक्त ऐकत चला आता, ठीक आहे. खर्च किती केला होता? 4178. इथंच लिहितो कोटी रुपये, ठीक आहे. लक्ष ठेवलं होतं 2.1% प्रत्येक वर्षी GDPचा दर वाढवण्याचा. प्रत्यक्षात साध्य झालं 3.6%, ठीक आहे. आणि इथं अध्यक्ष होते पंडित नेहरू आणि उपाध्यक्ष होते गुलजारीलाल नंदा. मग या दोघांनी एकत्रित येऊन पहिल्या पंचवार्षिक योजनेचा प्लॅन तयार केला होता. मग शेतीवरतीच भर दिला होता. त्याचं कारण होतं देशाच्या फाळणीमुळं कृषी उत्पादक पट्टा पाकिस्तानमध्ये गेला होता. नंबर 2 होतं कारखाने राहिले भारतामध्ये आणि कच्चा माल उत्पादक गेला पाकिस्तानमध्ये, म्हणून देशामध्ये शेती उत्पादनात वाढ करणं गरजेचं होतं. आणि यासाठी पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये शेती आणि सिंचनावर भर देण्याचं टार्गेट टाकलं होतं बघा. मग याचा फायदा अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी झालेलाच दिसतोय, ठीक आहे. दुसरा मुद्दा आहे दुसरी पंचवार्षिक योजना. कालावधी कुठला येतो याचा? हिचा कालावधी येतो 56 ते 61चा कालावधी. या पंचवार्षिक योजनेत भर दिला होता जड आणि मूलभूत उद्योग. आलं लक्षात? आता जड उद्योगधंदे म्हणजे पोलाद कारखाने आणि मूलभूत उद्योगधंदे म्हणजे शेतीशी संबंधित मालावर प्रोसेसिंग करणारे कारखाने, साखर कारखाने, सुती कापड गिरण्या, ताग गिरण्या, इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्माण करणारे कारखाने. असं इथं कुठलं प्रतिमान स्वीकारलं होतं? मग PC महालनोबिस. हे कोण होते? हे होते संख्याशास्त्रज्ञ. त्यांचा जन्मदिवस 24 जून हा राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरा करत असतो. यांनी सांगितलं होतं उद्योगधंद्यावर भर द्या, जेणेकरून आता शेतीतून आणखीन रोजगार निर्माण होणार नाही, ठीक आहे. मग याचा खर्च किती करण्यात आला? 7,900 कोटी रुपये. इथं कोटी रुपये लिहिलेले आहे आपण. याच्यात लक्ष किती ठेवलं होतं? 4.5%. प्रत्येक वर्षी 4.5% लक्ष गाठायचं. प्रत्यक्षात साध्य किती झालं? 4.1%. आलं लक्षात? मग अपयश याला होतं. अपयशाचे कारण मग परकीय गंगाजळीची कमतरता निर्माण झाली होती, प्रतिकूल मान्सून होता आणि सुएझ कालव्याचा प्रश्न निर्माण झाला होता, ठीक आहे. अध्यक्ष कोण होते या पंचवार्षिक योजनेचे? पंडित नेहरूच होते. आणि उपाध्यक्ष सुरुवातीला गुलजारीलाल नंदा होते आणि नंतर मग 1961ला VT कृष्णमाचारी आली होती, ठीक आहे. मग आता पहिल्या पंचवार्षिक योजनेत कोणते कोणते कार्यक्रम हातात घेतले होते? तर बरेच कार्यक्रम हातात घेतलेले. 51ला सिंदरीचा खत कारखाना काढला होता. 52ला कुटुंब नियोजन कार्यक्रम हातात घेतला होता. 52ला सामुदायिक विकास कार्यक्रम हातात घेतला होता. 53ला हवाई क्षेत्राचे राष्ट्रीयकरण केले होते. 54ला या ठिकाणी 54ला कुठला येईल? 54ला काहीच नाही ना. 55ला SBIची स्थापना आहे, ICICIची स्थापना आहे. तर हे पहिल्या पंचवार्षिक योजनेत. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 56ला LICची स्थापना आहे, दुसऱ्या औद्योगिक धोरणे जड आणि पोलाद कारखान्यावर भर देणारे. त्याच्यानंतर UGCची वैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे 56लाच. ONGCची स्थापना आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर 57ला बलवंतराव मेहता समिती आहे, आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याचा धोरणात्मक निर्णय, ठीक आहे. 58ला BSEला वैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे संस्थेला. 59ला ऑइल इंडिया लिमिटेडची स्थापना आहे आणि 3 ठिकाणी पोलाद कारखाने काढण्यात आले. भिलाई छत्तीसगडमध्ये येतं आहे, रशियाच्या मदतीनं पोलाद कारखाना काढलेला आहे. रूरकेला ओरिसामध्ये आहे, पश्चिम जर्मनी होतं त्या काळात, त्याच्या सहकार्याने. आणि दुर्गापूर ब्रिटनच्या सहकार्याने पश्चिम बंगालमध्ये कारखाना काढण्यात आलेला आहे. तर ह्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेतल्या घटना लक्षात ठेवायच्या. तिसरी पंचवार्षिक योजना कुठला कालावधी आहे? 61 ते 66चा आहे. कशावर भर दिला? शेती आणि मूलभूत उद्योगावर भर दिला. जड उद्योगधंदे काढून टाकले आता, ठीक आहे. प्रतिमान महालनोबिसचंच होतं बघा. खर्च 11,600 कोटी रुपयाचा आहे. लक्ष किती ठेवलं होतं? 5.6. प्रत्यक्षात साध्य किती झालं? 2.8. अध्यक्ष कोण होते या काळात? पंडित नेहरू होते. सुरुवातीला 64ला मृत्यू झाला त्यांचा. मग लाल बहादूर शास्त्री आले, ठीक आहे. यांच्या काळात मग उपाध्यक्ष कृष्णमाचारी होते सुरुवातीला आणि लाल बहादूर शास्त्री जसे आले तसे अशोक मेहता मग उपाध्यक्ष आले, ठीक आहे. मग या पंचवार्षिक योजनेतले कार्यक्रम कुठले कुठले?
64ला IDBIची स्थापना आहे, 64ला UTIची म्युच्युअल फंड आहे UTIची स्थापना आहे, त्याच्यानंतर 65ला FCIची स्थापना आहे, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, 65लाच हरित क्रांतीला सुरुवात होती आपल्या, आणि 65लाच आधारभूत किमती ठरवणाऱ्या आयोगाची स्थापना पण आहे. आलं लक्षात? तर या पद्धतीने लक्षात ठेवा. आणि ह्या घटनावरती असण्याची शक्यता प्रश्न जास्त आहे, कारण 64ला पुढच्या वर्षी 60 वर्षी होत आहे. लक्षात? आणि 65च्या घटनेला त्याच्या पुढच्या वर्षी 60 वर्षी होतील. त्यामुळं आता 60वं वर्षी चालू झालेलं आहे, म्हणजे हिरक महोत्सवी वर्ष. तर त्यामुळं 64च्या घटना लक्षात ठेवा. IDBI आणि UTI या दोन संस्थेची स्थापना आहे बघा. झालं का? ओके. मग ह्या पंचवार्षिक योजनेमध्ये अपयश का आलं? तर 62ला भारत चीन युद्ध, 65ला भारत पाकिस्तान युद्ध, 65 ते 67 पर्यंत पडलेला दुष्काळ. तर ही 3 कारणं आहे की त्यामुळं या पंचवार्षिक योजनेमध्ये अपयश येताना दिसतंय. ठीक आहे. आता चौथी पंचवार्षिक योजना कुठला कालावधी आहे? 69 ते 74. कशावर भर दिला? स्वावलंबनावरती भर दिलेला आहे. ठीक आहे. प्रतिमान काय होतं? काय म्हटले? हां, नाही आता आपण डायरेक्ट पंचवार्षिक योजनेत चाललो. आपण मधला कालखंड आता चालू बोलता बोलता सांगून टाकू ते. आता प्रतिमान आलेन रुद्रचं प्रतिमान आहे. खर्च किती आहे? 24,800 कोटी रुपये. लक्ष किती ठेवलं होतं? 5.7%. प्रत्यक्ष साध्य 3.3%. अध्यक्ष इंदिरा गांधी, उपाध्यक्ष धनंजय गाडगीळ होते सुरुवातीला. ठीक आहे. नंतर DP धर आले होते. गाडगीळ आणि धर दोघ जण राहिलेले आहेत. ठीक आहे. आता या पंचवार्षिक योजनेच्या अगोदर लक्षात घेतलं पाहिजे की 66 ते 69च्या कालखंडात वार्षिक योजना राबवलेल्या आहेत. त्या कालखंडाला आपण आर्थिक नियोजनाचा सुटीचा कालखंड म्हटलेले आहेत, कारण आर्थिक स्थिती बिकट झाली होती आपली, आणि या बिकट आर्थिक स्थितीमुळे साहजिकच पंचवार्षिक योजना राबवण्याकरता पैसा नव्हता. एक तर राजकीय अस्थिरता पण होती या कालखंडात आणि आर्थिक अस्थिरता पण, कारण लालबहादूर शास्त्रींचा मृत्यू झाला आणि नंतर मग काँग्रेसमध्ये 2 गट पडले, सिंडिकेट इंडिकेट असे नाव पडलेत त्यांना. इंदिरा गांधींचा एक गट आणि मोरारजी देसाईंचा एक गट. त्यामुळं या ठिकाणी राजकीय अस्थिरता असताना या ठिकाणी थोडी भीती वाटत होती सरकारला. एका बाजूला आर्थिक अस्थिरता पण आहे आणि दुसऱ्या बाजूला राजकीय अस्थिरता पण आहे. ठीक आहे. आणि त्यामुळे वार्षिक योजना राबवताना दिसतो आपण. आणि म्हणून मग या वार्षिक योजनेमध्ये जास्त काही कार्यक्रम हातात घेतलेले नाही. 66ला झडपीकडं कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम, आपलं कुटुंब कल्याण कार्यक्रम देण्यात आलेला आहे, आणि 66ला दुसऱ्यांदा अवमूल्यन केलेले आहे. 2च घटना आहेत या ठिकाणी लक्षात घेण्यासारख्या. मग चौथी पंचवार्षिक योजनेच्या कालखंडात अनुकूल वातावरण तयार झालं, हरित क्रांतीला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. आणि हरित क्रांतीचं चित्र दिसायला लागले आता, आणि म्हणून पैसा आला, राजकीय स्थिरता पण निर्माण झाली, आणि त्यातून मग चौथी पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आलेली आहे बघा. आणि या पंचवार्षिक योजनेच्या कालखंडामध्ये मग आता 69ला कुठले कार्यक्रम हातात घेतले? तर 14 बँकांचं राष्ट्रीयकरणाचा निर्णय घेतलेला आहे. पहिला निर्णय 69लाच अग्रणी बँक योजना सुरू करण्यात आलेली आहे. लक्षात? 69लाच MRTP नावाचा कायदा करण्यात आलेला आहे. बरोबर आहे. तर ह्या 3 69च्या घटना आहेत बघा. त्याच्यानंतर 71च्या कालखंडामध्ये बोकारो आणि विजयनगर या ठिकाणी पोलाद कारखान्याची स्थापना होती. ठीक आहे. 71ला गरिबी हटावची घोषणा देण्यात आली. याच पंचवार्षिक योजनेत घोषणा आहे, अंमलबजावणी झाली 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर याच पंचवार्षिक योजनेमध्ये पुढं 1974ला बाकीचं काहीच नाही जास्त असं. ठीक आहे. कशाचं नाही नंतर ते. तर एवढ्या घटना. फक्त अपयश का आलं? तर 71चं भारत पाकिस्तान युद्ध, 72चा सगळ्यात मोठा दुष्काळ, आणि 73ला पहिला ऑइल शॉक, पहिला तेल झटका, हे त्याचं कारण होते बघा.
हां, याच कालखंडामध्ये 72-73ला भारताचा व्यापार तुला अनुकूल होता 104 कोटीनं. ओके, बरोबर आहे. झालं का? 5वी पंचवार्षिक योजना कालावधी कुठला आहे? 1974 ते 79, पण लागू झाली 78 पर्यंत. ही एकमेव पंचवार्षिक योजना आहे, ती 4च वर्षे लागू झालेली आहे. 5व्या वर्षी तिचं उलटलंच नाही, आलंच नाही. म्हणून एक खालीलपैकी कोणती एकमेव पंचवार्षिक योजना तिचा कार्यकाल पूर्ण करू शकली नाही, तर 5वी समजायचं. कारण 78ला जे काय 77ला नवीन सरकार आलं, त्या सरकारनं ही पंचवार्षिक योजना 1 वर्ष अगोदरच बंद करून टाकली आणि त्याऐवजी सरकती योजना सुरू केलेल्या होत्या. तर हे तर वेगळं वैशिष्ट्य लक्षात ठेवा. इथं भर कशावर दिला मग? स्वावलंबन आणि दारिद्र्य निर्मूलन. ठीक आहे. प्रतिमान आता आलेन रुद्रच आहे. हेच आहे. खर्च किती आहे? 53,410 कोटी रुपये. लक्ष किती ठेवलं तिथं? आता लक्ष कमी करण्यात आलं, 4.4%. प्रत्यक्षात साध्य झालं 4.8%. एवढं प्रत्यक्षात साध्य झालेलं आहे. अरे लक्षात. आणि अध्यक्ष कोण होते मग? इंदिरा गांधीच होते. आणि इथं उपाध्यक्ष DP धर एक होते सुरुवातीला, आणि नंतर PN हस्कर आले होते. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. आता या पंचवार्षिक योजनेत कुठले कुठले कार्यक्रम हातात घेण्यात आलेत ते पण लक्षात घ्या. या पंचवार्षिक योजनेतला पहिला कार्यक्रम आहे 75चे. 74ला अणुचाचणी झालेली आहे. ठीक आहे. 74 नंतर 74ला भारत अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण झाल्याची घोषणा झालेली आहे. 75ला ICDS नावाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला, इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम, एकात्मिक बाल विकास कार्यक्रम म्हणतो आपण. 75लाच मिनिमम नीड्स प्रोग्राम सुरू करण्यात आला, किमान गरजा कार्यक्रम. 75लाच वीज कलमी नावाचा कार्यक्रम हातात घेण्यात आलेला आहे. तर 75लाच आणखीन भारताचा अवकाश कार्यक्रमाला सुरुवात होती. आर्यभट्ट नावाचा पहिला 19 एप्रिलला सुरुवात झालेली आपली देश. बरोबर आहे. हां, आणि बुद्ध हसला. बरोबर आहे. 75च्या घटना आहे. 76ला भारताचं पहिले लोकसंख्या विषयक धोरण आहे. 77ला HDFC बँकेची स्थापना करण्यात आली. ठीक आहे. तर ह्या घटना इथल्या लक्षात घेतल्या पाहिजे आपण. हे झाले 5वी पंचवार्षिक योजना. मग आता 5व्या पंचवार्षिक योजनेचं वैशिष्ट्य काय? 77ला सरकार बदललं गेलं. मोरारजी देसाईंच्या अध्यक्षतेखाली जनता पार्टी सरकार आलं. त्यांनी ही योजना रद्द करून मग सरकती योजना आणली. रोलिंग प्लॅन, साखळी योजना म्हणतात त्याला. रॅगनर आणि देसाई यांनी प्लॅन तयार केला. मूळची संकल्पना गुन्नार मिर्डालची होती, अमेरिकेतली. त्यांनी मग अल्पकाळासाठी, मध्यम काळासाठी, दीर्घ काळासाठीचे प्लॅन तयार केले होते बघा. त्यालाच आज आपण म्हणतो असतो नीती आयोग जे राबवतं ना सध्याचं, तर ह्या साखळी योजना आहेत त्या. तर सुरुवातीला कधी राबवल्या? 78 ते 80च्या कालखंडात 2 वर्षे राबवले गेलेले होते बघा. मग त्या कालखंडामध्ये मोरारजी देसाई हे अध्यक्ष होते आणि DT लाकडावाला हे उपाध्यक्ष. 79-80ला चौधरी चरण सिंग अध्यक्ष होते आणि DT लाकडावाला उपाध्यक्ष होते. कारण चौधरी चरण सिंग पण पंतप्रधानपदी आलेले आहेत. ठीक आहे. तर गरिबी हटवाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली 5व्या पंचवार्षिक योजनेत. घोषणा झाली 4थ्या पंचवार्षिक योजनेत. ठीक आहे. बस झालं असेल ना. आता थांबू आपण. आता थोडं आणखीन उद्या घेऊन टाकू. उद्या आणखीन काय काय घ्यायचं ते पण मला काही सूचना तुमच्या असेल तर तेवढा सांगून टाका. कारण माझ्या हिशोबानं जे प्रश्न राहणार येतं, एक तर बँका बघू उद्या आणखीन एक. ठीक आहे. व्यापार ओव्हरलुक करून घे व्यापारावरती. ठीक आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न बघायचं असेल तर ते बघून घेऊ. उद्या ते करू आपण. आता उद्या भरपूर वेळ आहे आपल्याकडे. तसं भूगोलचे काही मुद्दे बघून घेऊ आपण. आणि याचे प्रश्न घेऊन टाकू पंचवार्षिक योजनांचे. संघटना एक घेऊन टाकू. ओके. झालं का? ठीक आहे. थांबू आपण राजू आता.